नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित प्रकाशक बना या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आजच्या उत्तरार्धात म्हणजे चौथ्या दिवशीच्या भागामध्ये आपलं सर्व सहभागींचं तसेच आपले मार्गदर्शक यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण गेली 3 दिवस प्रकाशक बना किंवा प्रकाशक संस्था किंवा प्रकाशन विश्व जे आहे याबद्दल आपल्या मार्गदर्शकांकडून माहिती घेत आहोत किंवा त्याची वेगवेगळ्या विषयावर हा प्रकाशक आपण कसा बनू शकतो याबाबत मार्गदर्शन ऐकत आहोत. काल आपण यामधील मुख्य जो गाभा आहे तो म्हणजे लीगल इन्फॉर्मेशन जी आहे आणि प्रकाशक याची नोंदणी, त्याचबरोबर आपण जे पुस्तक छापणार आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ISSN आणि त्या संबंधित कायदे आणि त्या संबंधित असणारे डिपार्टमेंट याबद्दल माहिती आपण सरांकडून घेतली आणि त्याबद्दल जी प्रश्न उत्तर होती किंवा त्याबद्दल काही प्रश्न आपल्याला पडली त्याचंही निरसन आपण काल केलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत आणि शेवटचा जो सत्र आहे ते आपलं अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी जॉईन राहायचं आहे. तर जास्त वेळ न घेता आपल्या कार्यशाळेचे मार्गदर्शक माननीय श्री भालचंद्र कुलकर्णी सर, जे ज्येष्ठ संपादक, पत्रकार क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव, त्यानंतर मीडिया तज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, प्रिंट डिजिटल नियतकालिके नोंदणी आणि प्रकाशन तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज या कार्यशाळेच्या चौथ्या सत्राला त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. विश्व मराठी परिषद आयोजित प्रकाशक बना या कार्यशाळेचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस. गेली 3 दिवस आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत आणि आपल्या ठरल्याप्रमाणे बरोबर 8:01 झालेत. आपण सगळ्या पार्टिसिपंटना म्हटलं होतं की वेळेवर यावं. 40 जण झालेत. 5-10 मिनिटांमध्ये सगळे येतील, पण मला असं वाटतं की सगळ्यांना रेकॉर्डिंग मिळतं. कालच्या रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी अडचण दिसतेय, पण ती पण मिळून जाईल तुम्हाला, काळजी करू नका. उद्याला शनिवार आहे. शनिवार रविवार मी थोडा स्वतः आउट स्टेशनला आहे. नोट्स माझ्या रेडी आहेत, मागच्या वेळी दिलेत, पण त्यात थोडे काही चेंजेस आणि ऍडिशन मला करायची आहे. तर सोमवार मंगळवार 1-2 दिवस लागतील तुम्हाला नोट्स मिळायला, पण थोडे मी ऍडिशन करून जरा आणखी काही गोष्टी त्यात नवीन भर घालून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे 2-3 दिवसाचा कालावधी द्या, तुम्हाला मंगळवार बुधवार पर्यंत या सगळ्या नोट्स मिळतील. काळजी करू नका. मला वाटतं आजच्या शेवटच्या दिवशी सत्र घेण्यापूर्वी गेल्या 3 दिवसात आपण काय काय मुद्दे बघितले याचा थोडक्यात आढावा घेऊ. आपण या सगळ्या एकूण प्रकाशन विश्वाचा इतिहास बघितला, प्राचीन काळातली मुद्रण कला कशी होती, टेक्नॉलॉजी कशी बदलली ते आपण थोडक्यात बघितलं. प्रकाशन संस्थेमध्ये कोणते कोणते विभाग असतात ते बघितलं. प्री प्रेस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रिंटिंग प्रेस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, संपादकीय विभाग म्हणजे काय, प्रशासकीय विभाग म्हणजे काय, असे सगळे प्रकाशन संस्थेतले विभागही बघितले. प्रत्यक्ष पुस्तकाची निर्मिती कशी घडते, कशी प्रोसेस होते ते आपण बघितलं. लेखक कसा निवडावा त्याचा विचार केला. लेखक प्रकाशक करार कसा असतो त्याचा विचार केला. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी असते त्याचा विचार केला. ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन कसं करता येतं, प्रत्यक्ष डिस्ट्रीब्युशन कसं करता येईल, गावोगावी कशा पद्धतीची नेटवर्किंग चेन असते, डिस्ट्रीब्युटर पुस्तक दुकानदार कसे असतात, काय प्रकारचं कमिशन दिलं जातं, पुस्तकाचं कॉस्टिंग कशा प्रकारचं निवडावं, कसं करावं, त्याचं बजेट कसं ठरवावं, पुस्तकाची किंमत कशी ठरवावी त्याचा विचार आपण केला. प्रकाशन संस्थेच्या लिगल गोष्टींसाठीचे विचार केले. पुस्तकं, नियतकालिक, रिसर्च जर्नल याचं रजिस्ट्रेशन कुठं करावं, कसं करावं त्याचाही आपण विचार गेल्या 3 दिवसामध्ये केला. IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क, पेटंट आहे त्याचाही थोडक्यात आपण आढावा
घेतला. बारीक बारीक मुद्दे बरेचसे आपण घेतलेत. ढोबळमानाने मी आता सगळी जंत्री वाचली. आज आपण असेच छोटे छोटे राहिलेले सगळे मुद्दे घेऊ आणि शेवटी प्रश्न उत्तर घेणारच आहोत. त्यामुळे आज जे जे राहून गेलेले मुद्दे आहेत आणि जे महत्वाचे आहेत असे सगळे मुद्दे आजच्या या चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण आज घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मित्रांनो, मी गेल्या 3 दिवसात 1-2 वेळा असं म्हटलं की काही शब्द असे आले की जेव्हा मी म्हटलं की हे नंतर सांगतो, असे काही राहिलेले मुद्दे आज आपण सगळे कव्हर करणार आहोत. बॅनिंग ऑफ बुक्स हा त्यातलाच एक प्रकार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की पुस्तकावर बंदी आणता येते का, असा एक मुद्दा माझ्या बोलण्यामध्ये गेल्या 3 दिवसाच्या बोलण्यामध्ये आला होता. तर पुस्तकाला बंदी आणता येते, कधी आणता येते, कोण आणू शकतं, कशी आणता, काय त्याची प्रक्रिया आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्या या कार्यशाळेत म्हटलं तसं की कोणत्याही पुस्तकाला ISBN नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं नाही, मॅन्डेटरी नाही, लीगल रिक्वायरमेंट नाही. मात्र पुस्तक कोणीही छापू शकतं. मात्र आपल्या लोकशाहीने, आपल्या राज्यघटनेने दिलेल्या चौकटीमध्येच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी छापणं अपेक्षित आहे. राज्यघटना जी 1950 ला आपली लागू झाली, स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या टीमने सगळी ही राज्यघटना तयार केली. त्याच्यावर खूप परिश्रम घेतले. त्याची सगळी कार्यवाही 26 जानेवारी 1950 पासून आपण ज्याला प्रजासत्ताक म्हणतो त्यातनं केली, सुरू झालं आणि स्वातंत्र्य, सर्व अर्थाचं स्वातंत्र्य दिलं. पण मात्र त्या स्वातंत्र्याला काही बंधनं देखील, काही जबाबदाऱ्या. नागरिकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की लोकशाहीमध्ये मला कसंही स्वातंत्र्य आहे. नो, कसंही स्वातंत्र्य नसून ते आपल्याला चौकटीमध्ये दिलेलं आहे आणि त्याला काही बंधनं दिली आहेत, तुमच्या नागरिकां म्हणून जबाबदाऱ्या आहेत. तसेच लेखक म्हणून, प्रकाशक म्हणून व्यक्त होणं, भाषण करणं आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या, व्हॉट्सअप सारख्या अनेक ठिकाणी तुम्ही व्यक्त होता. दुसऱ्याची बदनामी होणार नाही याची मात्र तुम्हाला पुरेपूर काळजी सर्व प्रकारामध्ये, बोलताना, लिहिताना, ऐकताना, चर्चा करताना, पुढे पाठवताना, विक्री करताना, छापील असो, रेकॉर्डेड असो, व्हिडिओ असो, ऑडिओ असो, कोणत्याही प्रकारे असो, तुम्हाला त्याचं बंधन पाळलं पाहिजे की आपल्याला दुसऱ्या कोणाची बदनामी करून चालणार नाही. टीका आणि बदनामी याच्यामध्ये 2 फरक आहेत मित्रांनो. राजकारणामध्ये सगळेजण टीका करता करता बदनामीला कधी पोहोचतात हे त्यांना कळत नाही आणि मग कालचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, लेटेस्ट फ्रेश उदाहरण की संजय राऊतांना अशाच एका बदनामीसाठी शिक्षा झाली. अर्थात ती शिक्षा त्याची नंतर होईल, रद्द होईल, जामीन मिळाला ते सोडून द्या. पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं, एखादी गोष्ट छापणं सामनासारख्या वृत्तपत्रात त्यावेळी, हे मी उदाहरण म्हणून घेतो. याच्यात मला कोणाचं एक उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला टार्गेट अशा अर्थाने मला बोलायचं नाही. मात्र आपल्या लक्षात येण्यासाठी मी हे सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2006-7 मध्ये मला वाटतं नाही 2004च्या सुमारास पुण्यातल्या भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. सो कॉल्ड संभाजी ब्रिगेड सारख्यांनी तो हल्ला केला. त्याची काय पोलीस केस झाली, कायदेशीर प्रक्रिया झाली, कोणाला काय झालं ते सोडून द्या. पण ह्याचा मागचा मूळ मुद्दा कुठे होता, तर तो एका पुस्तकाशी संबंधित होता मित्रांनो. त्यामुळे जेम्स लेन नावाच्या परदेशी माणसाने लिहिलेलं हे पुस्तक, काय त्या पुस्तकाचं नाव होतं, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, अशा अर्थाचं ते पुस्तक होतं जेम्स लेनचं. आणि एपिक ऑफ शिवाजी अशी 2, म्हणजे त्याने 2004 ला एक पुस्तक लिहिलं, 2006 ला एक पुस्तक लिहिलं. आणि ते लिहिल्याबद्दल आणि त्या पुस्तकामध्ये काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला ज्या अतिशय आदरणीय प्रेरणास्थान असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहिताना काही चुकल्या, काही त्यातल्या त्रुटी होत्या, काही बदनामी सारखी वाक्य होती वगैरे वगैरे. पण ही सगळी वाक्य आणि हे सगळं जेम्स लेनला आधार कुठून मिळाला, तर तो भांडारकर संस्थेतून मिळाला. हे एक जे आपल्याला समजलंय ते मी बोलतोय. मी काही त्यातला न्यायाधीश नाही किंवा मी त्यातली कुठलीही क्लायंट पार्टी नाहीये. मात्र आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की एका पुस्तकावरनं किती मोठा गदारोळ झाला, त्याच्यावरनं हल्ला झाला. भांडारकर संस्थेने याला मटेरियल पुरवलं या जेम्स लेनला, म्हणून
भांडारकर संस्थेवर हल्ला झाला, जेम्स लेनवरही वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस धाडण्यात आल्या वेगवेगळ्या कोर्टात त्यांच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. अशा वेळी राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून त्या वेळेच्या सरकारांनी या पुस्तकांवर, या दोन्ही पुस्तकांवर, एपिक ऑफ शिवाजी अँड द शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, या दोन्ही पुस्तकांवर बंदी आणली. आता ही जेव्हा बंदी आणली मित्रांनो, तेव्हा बॅनिंग ऑफ बुक्स मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की पुस्तक छापलं जातं, प्रकाशित होतं आणि विक्री पण होते, आणि विक्री झाल्यानंतर त्याच्यावर बंदी येते. म्हणजे अशी अनेक पुस्तकं आहेत की जी दुकानांमध्ये असतात, वाचकांच्या हातात असतात, घरोघरी पोहोचलेली असतात. मग या बंदीला अर्थ आहे का, असा कोणीतरी प्रश्न विचारू शकेल. तो तशा अर्थाने 50% अर्थ आहे आणि 50% नाही आहे. याचं कारण असं की अनेकांनी ते पुस्तक वाचलंय, त्याची विक्री झाली ऑलरेडी, आणि नंतर त्याच्यावर बंदी येते, ती आधी येत नाही. आधी बंदी येणारं एकमेव लेखक आणि एकमेव पुस्तक, आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेचं 1857चं स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्य समर, या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकावर पुस्तक छापण्याच्या आधी त्यांच्या हस्तलिखितावरच बंदी आली. अशी काही दुर्मिळ उदाहरणं सोडून द्या. मात्र अशी जी सगळी ज्याला आपण पुस्तकं आहेत, हे जेम्स लेन सारखं पुस्तक आहे, नंतर भारतातलं सलमान रश्दीचं सॅटॅनिक व्हर्सेस नावाचं सलमान रश्दीचं पुस्तक आहे, आपल्या महाराष्ट्रातलं मराठी मधलं त्यांना जे ख्यातनाम लेखक होऊन गेले आनंद यादव, त्यांचं संत सूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर हे पुस्तक असेल, अशा सगळ्या पुस्तकांवर बंदी जी मला ठळकपणे जाणवतात ती बंदी आली आहे. पुस्तकावर बंदी येण्याची प्रक्रिया प्रामुख्याने त्या राज्य सरकारवर दिलेली आहे. राज्य सरकारांच्याकडे हा पुस्तक बंदीचा विषय आहे, कारण त्या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेवर ते सगळं अवलंबून आहे. मात्र हे पुस्तक विक्री होऊन जातं, दुकानांमध्ये असतं, कोर्टात केस चालते, केस किती काळ चालते आपल्याला माहिती आहे. त्यात दोन्ही बाजूंचं ऐकून त्याचा निर्णय दिला जातो, आणि मग कोर्ट ठरवतं, आणि मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल तर त्याच्यामध्ये पार्टी होतं, आणि मग त्यातून हा सगळा तिढा सुटतो. त्या सरकारांना प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो, कायदा सुव्यवस्था सांभाळायची असते. कुठल्याही वृत्तपत्रात असेल, मासिकात असेल, पुस्तकात असेल, असं कुठलंही समाज विघातक किंवा काहीही गोष्ट घडली की ज्याच्यामुळे समाजामध्ये गोंधळ निर्माण होईल, दंगल पेटेल, जाळपोळ होईल, समाजामधला तेढ वाढेल, अशा कोणताही गोष्ट आली की ताबडतोब बंदी घालण्याची प्रक्रिया सरकार सुरू करतं, कारण त्याच्यामुळे क्षोभ वाढतो आणि मग त्याच्या सगळ्या गोष्टी अडचणीत ठरतात. म्हणून या सगळ्या पुस्तकांवर राज्य सरकार प्रामुख्याने बंदी घालतं. केंद्र सरकारकडे पण काही विषय आहेत ते असे की ज्याच्यामध्ये बाहेरची म्हणजे परदेशातली पुस्तकं जी भाषांतरित होऊन येतात आपल्याकडे किंवा भाषांतर आपल्याकडे केलं जातं, अशा बाहेरच्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या पुस्तकांवर बंदी आणण्याचं काम प्रामुख्याने केंद्र सरकारकडे असतं, आणि त्या राज्यातनं प्रसिद्ध झालेली, प्रकाशित झालेली पुस्तकं ही राज्य सरकारकडे. मी काल परवा असं म्हटलं होतं की तुम्ही छापलेलं कोणतंही पुस्तक असो ते राज्य सरकारच्या विविध विभागांना त्या पत्त्यांवर पाठवायचे. ते पत्ते तुम्हाला नोट्समध्ये मिळतील. हे पाठवायचं कारणच हे आहे की आपण जर का एखाद्या पुस्तकावर काही बंदी येण्याचा प्रयोग झाला, अडचण निर्माण झाली, तर पहिल्यांदा हे पाहिलं जातं की हे पुस्तक ह्या कायद्याप्रमाणे ह्या 5 ठिकाणी पाठवलं होतं की नाही. अन्यथा त्याच्यावर डबल गुन्हा दाखल होतो की तुम्ही हे पाठवलं नाही म्हणून. त्यामुळे अशा पद्धतीच्या कायदेशीर त्रुटी, अडचणी, बारीक बारीक कायद्यातल्या तरतुदी आहेत, ह्या सगळ्याचा भंग होणार नाही याची आपल्याला प्रकाशक म्हणून प्रामुख्याने काळजी जास्त घ्यायची आहे. त्यामुळे डिफॉर्मेशन म्हणजे अब्रूनुकसानीचा कायदा हा देखील अशा स्वरूपाच्या संदर्भातला आहे. इंडियन पेनल कोडच्या सेक्शन 292, 153B एक सेक्शन सोडून द्या, कारण आता इंडियन पेनल कोडचं पण आता रूपांतर वेगळ्या कुठल्या कायद्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळे कदाचित हे नंबर्स आता बदलले असतील. परंतु सिव्हिल प्रोसिजर कोड असेल किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याचा मुद्दा असतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो की लिखित माध्यम असेल तर पुरावा धडधडीत हातात असतो, बोललेलं असेल तर ते कदाचित अडचणीचं ठरतं. कधी बोलताना माझी
मला असं बोलायचं नव्हतं, माझं वाक्य तोडून बोललं असं लिहिलं असं म्हटलं जातं. पण लिखित स्वरूपात म्हणजे प्रिंट झालेला असेल तर तो पुरावा सबळ पुरावा असतो आणि तिथे मात्र आपल्याला काहीही करता येत नाही. जेव्हा बॅनिंग ऑफ बुक्स किंवा सरकार बंदी घालतं, कोर्ट प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा मात्र ऑर्डर अशी निघते, जर का बंदी घालण्याची ठरली, तर ज्या विक्री केंद्रांवर किंवा प्रकाशकाकडे ही पुस्तकं आहेत, ती पुस्तकं त्यांनी सरकार जमा करावीत. तिथून पुढे विक्री करू नये, त्याची आवृत्ती काढू नये, पुन्हा छापू नये किंवा छापलेला स्टॉक असेल तो सगळा सगळा सरकार जमा करावा, असा एक त्यातलं प्रावधान आहे. मात्र वाचकांकडे ऑलरेडी विक्री झाली आहे, ती कोणाकडे विक्री झाली आहे, कोणाच्या घरी आहे, हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून ती पुस्तकं कधीच परत येत नाहीत. उलट ती बॅनिंग झाल्यानंतर त्याची दुर्दैवाने लोकप्रियता वाढते. म्हणजे पुस्तकात काय आहे बघण्यासाठी अधिक पुस्तकं विकली जातात. म्हणून ही पुस्तकं विक्रेत्यांकडनं, डिस्ट्रिब्युटरकडनं परत मागवली जातात. ती जर का पुस्तक विक्री करताना कोणी दिसलं, तर अशा डिस्ट्रिब्युटर आणि विक्रेत्यावर देखील गुन्हा दाखल होतो. त्यामुळे या प्रकारची ही प्रोसेस आहे. ती प्रोसेस थोडी लेंदी प्रोसेस आहे, एवढं सोपी प्रोसेस नाही. कुठल्याही पुस्तकावर बंदी आणणं हे अतिशय अवघड आणि किचकट अशी प्रक्रिया आहे. आपल्यामधले जे कोणी ॲडव्होकेट असतील त्यांना यातली कल्पना असेल, की हे जरा अवघड प्रकरण आहे. मात्र समाजाचा क्षोभ हा जेवढा मोठा होतो एखाद्या पुस्तकाबद्दल, एखाद्या लिखित साहित्याबद्दल, तो जर का सरकारपर्यंत पोहोचला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल, तर मात्र ही प्रक्रिया थोडी लवकर आणि फास्ट सुरू होऊ शकते. असा साधारणपणे यातला बॅनिंग ऑफ बुक्स मधला प्रकार आहे. सेन्सॉरशिप ज्याला आपण म्हणू, त्याला सेंट्रलच्या मी म्हटलं तसं की बाहेरच्या इम्पोर्टेड पुस्तकांवरचा प्रामुख्याने सेंट्रल मिनिस्ट्री बघते आणि स्टेट गव्हर्नमेंट हे साधारणपणे कम्प्लीट बॅनिंग ह्या पुस्तकाचं करते आणि त्याच्या लॉज आहेत, IPC मध्ये आहे, डिफॉर्मेशनच्या केसेसमध्ये आहे. असे बारीक बारीक मुद्दे हे त्या केसेसमध्ये आपल्याला जाणवतात, लक्षात येतात. त्यामुळे तो एक मुद्दा आजच्या सत्रातला होता. आपल्याला लक्षात येईल की म्हणजे ज्याला आपण अब्रू नुकसानी किंवा बदनामी म्हणतो, त्याला शब्दरचना कायद्यातली काय आहे तर अटॅक ऑन पर्सनल रेप्युटेशन बाय फॉल्स स्टेटमेंट ऑर फॉल्स पब्लिकेशन. म्हणजे चुकीचं खोटं काहीतरी स्टेटमेंट केल्यामुळे त्याची इज्जत, इब्रत किंवा त्याची प्रतिष्ठा ही धुळीला मिळाली किंवा ती खाली पडली किंवा त्याला दाग लागला, अशा प्रकारचं काहीही असलं तर ते अब्रूनुकसानी म्हणजे डिफॉमेशन, बदनामीच्या कायद्यात इंडियन पिनल कोड 499 आणि 500 या सेक्शन मध्ये आहे, वगैरे वगैरे. आपल्या सगळ्या ह्या पुस्तक प्रकाशन असेल किंवा नियतकालिकांचे प्रकाशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं लिखित, प्रिंटेड किंवा ई स्वरूपाची जेवढी म्हणून जर्नल, मॅगझिन, व्हिडिओ, सोशल मीडिया रिलेटेड आहे, त्या सगळ्याला विविध प्रकारचे कायदे हे केंद्र सरकारच्याकडून लावले जातात आणि त्या कायद्यांमध्ये मी काल म्हटलं तसं नियतकालिकांचा प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियडिकल्स ऍक्ट, PRP ऍक्ट, जो पूर्वीचा PRB ऍक्ट रद्द होऊन आला तो PRP ऍक्ट आहे. तसेच प्रेस रेग्युलेशन्स ऍक्ट, इंडियन प्रेस ऍक्ट, प्रेस फ्रीडम ऍक्ट, ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट, असे वेगवेगळे ऍक्ट आहेत आणि यातला ह्या ऍक्टच्या बरोबरीने तितकाच महत्वाचा आपला ऍक्ट आहे आणि तो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, IT ऍक्ट. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये सर्व प्रकारचे IT रिलेटेड, मग व्हिडिओ असेल, वेबसाईट असेल, ब्लॉग असतील, सोशल मीडिया असेल, सोशल मीडिया मधलं सोशल नेटवर्किंग असेल, मायक्रो ब्लॉगिंग असेल, फोटो शेअरिंग असेल, व्हिडिओ शेअरिंग किंवा शूटिंग असेल, OTT, ओव्हर द टॉप, ज्याला OTT प्लॅटफॉर्म म्हणतात, असे ओव्हर द टॉप ही सगळी यंत्रणा असेल, कोणतेही न्यूज, वेबसाईट, व्हिडिओ प्लॅटफॉर्म, अशा सगळ्या गोष्टी या सेल्फ रेग्युलेशन कोडच्या अंतर्गत या IT ऍक्ट मध्ये आहे. त्याला सायबर क्राईम जो आता सध्या सगळीकडे घडतोय, हा सायबर क्राईम देखील त्याच्यामध्ये, सायबर क्राईम म्हणजे फक्त आर्थिकच असतो असं नाही, तर आपण सायबर क्राईम मध्ये या सगळ्या पब्लिकेशन आणि ज्याला आपण लिखित रायटिंग मधल्या गोष्टी आहेत या देखील त्याच्यामध्ये येतात. मग ते भाषण असेल, ऍक्टिंग असेल, एखादं फोटोग्राफ्स असतील, कार्टून असेल, असं कोणत्याही प्रकारचं जे ज्याच्यामुळे त्याची बदनामी झाली आहे, अशा सगळ्या गोष्टी ह्या इलेक्ट्रॉनिक आणि कॉमर्स साईट्सवर, त्यातलं नेटवर्किंग मीडिया असेल, सोशल मीडिया असेल,
OTT असेल, या सगळ्या गोष्टी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये या सगळ्या सामावलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेच्या चौकटीत राहून सगळ्या प्रकारचं लेखन, प्रकाशन आणि डिस्ट्रीब्युशन, वितरण हे सगळं आपल्याला करावं लागतं. ह्या कायद्यांची मी एवढी नावं घेतली, एवढे डिटेल सांगितले, ह्यातले बारकावे खूप बारीक 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 आहेत. आपल्याला इतक्या बारकाव्यात जायचं नाही, आपल्याला एकच लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे कोणाची बदनामी होणार नाही. एक, टीका करायची असेल, एखाद्यावर आरोप करायचे असतील, तर आपल्याकडे तेवढ्या प्रकारचे स्ट्रॉंग आणि सत्य पुरावे पाहिजेत, तरच आपण अशा व्यक्तीवर आरोप करू शकतो. कायद्याने तर असं म्हटलंय की आरोप करण्यापूर्वी त्या व्यक्तीला समाजामध्ये सगळीकडे पसरवण्याच्या आधी त्या व्यक्तीला आधी सांगा की मी तुमच्यावर असे आरोप करणार आहे आणि माझ्याकडे असे पुरावे आहेत. तर त्या व्यक्तीचंही म्हणणं न्यूजपेपरमध्ये बघा, लक्षात घ्या, कुठल्याही आरोपाची बातमी असेल तर त्या व्यक्तीचंही म्हणणं त्या बातमीमध्ये असतं ज्याच्यावर आरोप केले. त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला छापणं, पत्रकारिता क्षेत्रामधला हा मुद्दा आहे की दोन्ही बाजू छापणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने सत्य बाजू जी काही आहे ती वाचक ठरवतील, कोर्ट ठरवेल, कायदा ठरवेल. मात्र प्रूफ असल्याशिवाय, आपल्याकडे सत्य पुरावा असल्याशिवाय आपण अशा गोष्टी करू नये. अशी असे सगळे बारकावे या सगळ्या कायद्यांमध्ये म्हटलेले आहेत. त्याचा विचार प्रकाशन विश्व म्हणून, आपण एखादी प्रकाशन संस्था म्हणून हा करणं गरजेचं आहे. त्याची आवश्यकता तेवढी मात्र नक्की आहे. त्यामुळे इतका हा सगळा बॅनिंग ऑफ बुक्स असेल, डिफॉर्मेशन असेल, किंवा राज्यघटनेतलं कलम 19 म्हणजे ज्याच्यामध्ये नैतिकता अनैतिकतेचे मुद्दे असतील, असे सगळे मुद्दे हे आपल्याला त्याचं काळजी घ्यावी लागते. कायद्याच्या भाषेत आपल्याला हे सगळे उत्तरं द्यावी लागतात. याच्याशिवाय मित्रांनो, आपल्याला मी आज माहिती देणार आहे ती म्हणजे पुस्तकांना विविध प्रकारचे पुरस्कार देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळतात. ही पुरस्कार मिळवण्यासाठी त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती हीच महत्वाची ठरते. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभाग नावाचं सांस्कृतिक मंत्रालय आणि मराठी भाषा विभाग याच्यामध्ये हा राज्य पुरस्कार पुस्तकांसाठी देखील जाहीर होतो. दरवर्षी, म्हणजे वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असतं. या मागच्या कॅलेंडर इयर म्हणजे आता 2023 साल आपण म्हणू, की ज्याची मला असं वाटतं की आता मागच्या महिन्यातच त्याचे पुरस्कार जाहीर झाले, की फेब्रुवारी मार्च मध्ये त्याची सगळी जाहिरात येते. आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या विशिष्ट विभागामध्ये तुम्हाला त्या पुस्तकाच्या 3 प्रती, तो फॉर्म भरून त्याची सही शिक्का करून आपल्याला प्रकाशक म्हणून देता येतो. 3 प्रती द्याव्या लागतात. त्याच्यात सगळे डिटेल्स भरावे लागतात. लेखक कोण आहे, पहिली आवृत्ती कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाली, विषय कोणता आहे. त्या पुरस्कारांमध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत की हे पुस्तक कोणत्या कॅटेगरीत बसतं. मग ते ऐतिहासिक आहे का, शास्त्राचं आहे, सायन्स टेक्नॉलॉजीचं आहे का, ललित आहे का, कविता आहे का, काय आहे, नाटक आहे, हे जे काही कॅटेगरी आहे त्याच्या कॅटेगरीत लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक कॅटेगरीत वेगवेगळ्या नावाचे पुरस्कार हे दिलेले आहेत. यशवंतराव चव्हाण च्या नावाने त्या पुरस्कारांची सगळी योजना आहे. बरेच पुरस्कार त्याच्यामध्ये दिले जातात. त्यामुळे राज्य सरकारची पुरस्काराची जशी योजना आहे तशी राज्य सरकारची पुस्तक खरेदीची पण योजना आहे. आज राज्यामध्ये मित्रांनो जवळपास 5,500-6 हजार ग्रंथालय वेगवेगळी आहेत. त्या ग्रंथालयांना म्हणजे लायब्ररीजना ABCD असे ग्रेडेशन पण दिलेलं आहे. आणि ह्या ग्रेडेशन नुसार त्या राज्य सरकार त्या ग्रंथालयांना अनुदान देतं आणि त्या ग्रंथालयांना शिफारस करतं की ही पुस्तकं तुम्ही घ्या. ही पुस्तकं शिफारस केली जातात ती ह्याच यंत्रणेतनं केली जातात. त्या शिफारस करण्यासाठी स्वतंत्र समिती राज्य सरकारची आहे. त्यात ती पुस्तकांची शिफारस होते आणि ती पुस्तकं लिस्ट तयार होते आणि ती सगळ्या ग्रंथालयांना पाठवली जाते. त्यामुळे तुमचं पुस्तक जर का त्या योग्यतेचं असेल, पुरस्कार प्राप्त किंवा शिफारस प्राप्त पुस्तक असेल, तर ह्या पुस्तकांना राज्य सरकारकडनं अशा लायब्ररीजना खरेदी करण्यासाठी शिफारस पत्र दिली जातात. आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याचं सेल करणं किंवा ग्रंथ किंवा पुस्तकं ही आपली एका अर्थाने विकली जाणं त्या लायब्ररीजना. मग कधी कधी त्याच्यामध्ये रेट वाईज म्हणजे एखादं पुस्तक 200 रुपयाचं आहे तर स्वतःहून राज्य सरकार म्हणतं की नाही तुम्ही 25% डिस्काउंट द्या, 50 रुपये डिस्काउंट, 150 रुपयाला हे लायब्ररीनं द्या. असं सगळं त्याच्यामध्ये असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला काही डिस्काउंट पण देऊन ही पुस्तकं मोठ्या प्रमाणावर लायब्ररीजना विकता येतात. कारण
त्याचं राज्य सरकार शिफारस करतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. राज्य सरकार काही वेळेला स्वतःसाठी देखील काही पुस्तकं विकत घेतं. 100, 200, 500 पुस्तकं त्यांच्या राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या डिपार्टमेंटसाठी राज्य सरकारची स्वतःची जी शासकीय ग्रंथालय आहेत त्याच्यासाठी देखील ते विकत घेतात. त्यामुळे असं मोठ्या प्रमाणावर ग्रंथालय आहेत. शासकीय ग्रंथालय प्रामुख्याने विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सगळ्या राज्यभर आहेत. तिथे देखील आपण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा विभागीय ग्रंथालय असेल, जिल्हा ग्रंथालय असेल, जिल्हा माहिती कार्यालय असेल, ग्रंथालय संचालनालयाचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तुमच्या विभाग स्तरावरच्या कार्यालयामध्ये त्याचं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे आपण सगळीकडे स्वतःहून गेलं पाहिजे, तिथली माहिती गोळा केली पाहिजे. कोणत्या प्रकारच्या जाहिराती वृत्तपत्रामध्ये या संदर्भात छापून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे. कधी येतात, सबमिशन कधी असतं. बऱ्याच वेळा पुरस्कार जाहीर झाल्यावर आपण म्हणतो अरे मला माहीतच नव्हतं. आपल्याला माहित नसेल तर आपण कसं भाग घेणार. म्हणून सुरुवातीपासून आपण त्याची माहिती घेत राहिली पाहिजे. आपण सजग असलं पाहिजे. आपल्याला जर का ह्या प्रक्रियेमध्ये घुसायचं असेल तर आपल्याला त्याची माहिती घेत राहिली पाहिजे. म्हणून त्या शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या जिल्हा स्तरावरच्या असेल, तालुका स्तरावरच्या शासकीय विभागात असेल, तिथे आपल्याला या सगळ्याची माहिती घेण्यासाठी स्वतःहून गेलं पाहिजे. सरकार तुमच्याकडे किंवा शासन तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला शासनाकडे गेलं पाहिजे. तुम्हाला डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय असेल, ग्रंथालय संचालनालय असेल, त्याला डायरेक्टरेट ऑफ लायब्ररीज म्हणतात. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे ग्रंथालय संचालनालय येतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय अधिनियम 1967 चा कायदा देखील पास केलेला आहे. त्यामुळे या कायद्यान्वये या सगळ्या गोष्टी चालतात. त्यातल्या लिगल गोष्टीपेक्षा आपल्याला अधिक सजग राहून आपण किती मोठ्या प्रमाणावर ह्याच्या मध्ये सहभागी होतो याला ते महत्व आहे. त्यामुळे अशी ही राज्य सरकारची पुरस्काराची योजना आहे. त्याचबरोबर ग्रंथ पुस्तकं खरेदीसाठी देखील अशा योजना त्याच्यामध्ये राज्य सरकार आहेत. राज्य सरकार मराठी भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा प्रथम भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि वृद्धिंगत व्हावी म्हणून मराठी भाषा विभाग त्यांनी स्वतंत्र केला आहे आणि त्याच्यानुसार मराठीतली पुस्तकांना विशेष महत्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुस्तकांचं गाव म्हणून महाबळेश्वरच्या अलीकडे काय त्या गावाचं नाव मी विसरलो आता, पण त्या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून मान्यता दिली. अशी इथून पुढच्या अनेक म्हणजे गावांना पुस्तकांचं गाव अशी कल्पना शासनाला करायची आहे. असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. पुस्तकांच्या प्रचार आणि प्रसारासाठी म्हणून राज्य सरकार त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद महाराष्ट्रातली ही देखील मोठ्या प्रमाणावर सजग आहे. साहित्य परिषदेशिवाय जे खासगी काही संस्था आहेत म्हणजे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था सभा नावाची संस्था आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था ही जवळपास 100 वर्ष 125 वर्ष जुनी अशी संस्था आहे. त्यामुळे या संस्थेचे देखील पुरस्कार असतात. खासगी विविध संस्थांचे पुरस्कार त्याच्यामध्ये असतात. महाराष्ट्र शासनाने या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आपल्याला माहिती ग्रंथ कोश भिलार, बरोबर आहे, कोणीतरी सांगितलं मला आता, भिलार पुस्तकाचं गाव जे महाबळेश्वर पाचगणीच्या मध्ये आहे त्या भिलार गावाला पुस्तकाचं गाव म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विश्वकोश निर्मिती महामंडळ देखील वेगळं छापलेलं आहे. त्या सगळ्याची माहिती त्याच्या वेबसाईट त्या तुम्हाला माझ्या याच्यामध्ये नोट्समध्ये मिळतील. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्वतंत्र आहे. मराठी भाषा विभाग भाषा संचालनालयाचा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आहे. अशा वेगवेगळ्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे असे वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळे डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. वाईला आपल्याकडे सातारा जिल्ह्यातल्या वाईमध्ये हे विश्वकोश मंडळ आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रकाशन विषयामध्ये लेखक म्हणून असेल, प्रकाशक असेल, पत्रकार असू, साहित्य क्षेत्रातले कोणतेही काम करणारे असू तर आपण या सगळ्याची माहिती घेत राहिली पाहिजे. शक्य असेल तर ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सना भेटी दिल्या पाहिजे अधूनमधून. म्हणजे आपल्याला लेटेस्ट गोष्टी कळतात. त्यांच्या वेबसाईट आपण मधनं चेक केल्या पाहिजेत. मी वेबसाईटची यादीच दिलेली आहे. त्या यादीनुसार आपल्याला वेबसाईटवर जाऊन वेगवेगळी माहिती मात्र सातत्याने घेत राहिली पाहिजे. हे आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामधलं आपल्याला ज्ञान आपलं अपडेट करणं हे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावर मित्रांनो नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यास नावाचा
केंद्र सरकारच्या अनुदानावर चालणारा पण तो स्वतंत्र असा ट्रस्ट म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यास आहे, त्याला एनबीटी म्हणतात. एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत केंद्र सरकार आहे. त्या एनबीटीचं पण देखील आपल्याला माहिती आहे की नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आता मी राज्य सरकारचं सांगितलं तसंच पुस्तकं मग ती केंद्राची असल्यामुळे सगळ्या भाषेतली आपल्या जवळपास काय 200-250 भाषा बोलल्या जातात, लिहिल्या जातात. त्या विविध राज्यांच्या विविध भाषा, बोलीभाषा, प्रांतिक भाषा, ग्रामीण भाषा अशा सगळ्या भाषांमधली पुस्तकं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्याच्यासाठी एनबीटी नॅशनल बुक ट्रस्ट काम करतं. त्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की सांस्कृतिक मंत्रालय केंद्र सरकारचं मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे. त्याच्या अंतर्गत साहित्य अकादमी चं देखील भारतीय भाषांचं संवर्धन करण्यासाठी त्यांची पण ती पण एक मोठी संस्था साहित्य अकादमी. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानपीठ सारखा पुरस्कार की जो खूप प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जातो. अशा ज्ञानपीठ पुरस्काराची सगळी योजना आणि त्याची घोषणा, त्याचा कार्यक्रम हा साहित्य अकादमी करतं. नॅशनल बुक ट्रस्ट गावोगावी आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये गेल्या वर्षी नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने मोठं पुस्तक प्रदर्शन 8 दिवस चाललं. त्या 8 दिवसामध्ये जवळजवळ 4 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मोठ्या प्रमाणावर पुस्तकं म्हणजे जवळपास काही कोटींची पुस्तकं काही कोटी रुपयांना विकली गेली. 250-300 मोठे स्टॉल त्या ठिकाणी होते. असं भव्य दिव्य काम हे नॅशनल बुक ट्रस्ट करत असतं. आता दिल्लीलाही मला असं वाटतं ह्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काहीतरी दिल्लीलाही मोठं प्रदर्शन कायम एनबीटी मार्फत भरवलं जातं. अशी मोठी-मोठी प्रदर्शनं नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने विविध राज्यांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये होतात. त्याच्याशिवाय बाहेरच्या देशांमध्ये देखील इंटरनॅशनल स्वरूपाची बुक एक्झिबिशन होतात. त्या ठिकाणी एनबीटी भारताच्या वतीने सामील होतं, सहभागी होतं आणि त्या ठिकाणी भारताच्या वतीने मोठे-मोठे स्टॉल या इंटरनॅशनल लेव्हलला देखील एनबीटी करतं. त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट सारखा विषय असेल, साहित्य अकादमी सारखा विषय असेल, ही सगळी सगळ्या ह्या मोठ्या संस्था ज्या सरकारच्या विविध मंत्रालयांमार्फत केंद्र सरकारच्या चालतात, त्याच्या मार्फत देखील अशा प्रकारच्या पुस्तक खरेदीच्या योजना पब्लिकेशन डिव्हिजन हे स्वतंत्र मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन विभाग हा स्वतंत्र पब्लिकेशन डिव्हिजन देखील सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. अशा वेगवेगळ्या विभागांची माहिती त्याच्या डिपार्टमेंटची नावं आणि वेबसाईट तुम्हाला माझ्या नोट्समध्ये मिळतील. त्या सगळ्याचा अभ्यास आणि मधून-मधून आपण अपडेट राहणं, त्या सगळ्या वेबसाईट्स बघणं, या सगळ्या बारीक-बारीक गोष्टी आपण करत राहण्याची गरज आहे. कारण ह्या सगळ्याचा संबंध आपल्या एकूण व्यवसायाशी मला असं वाटतं आहे. त्यामुळे आपण या व्यवसायामध्ये हे सगळे बारीक विभाग हे बघितले पाहिजेत. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्याशिवाय एकच मिनिट हां. काल कोणीतरी त्या भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन विषयामध्ये मला काही प्रश्न विचारले होते. ट्रान्सलेशन विषयामध्ये मी म्हटलं तसं की पुन्हा कॉपीराईटचे मुद्दे हे येतात. त्यामुळे आपण मूळ लेखक कोण आहे, त्याचं भाषांतर करणार असू तर त्या मूळ लेखकाची परवानगी हा सगळा आणि मूळ लेखकाची आणि त्याबरोबर त्या प्रकाशकाची परवानगी त्याची गरज आहे. भाषांतरासाठी काहींनी मला प्रश्न विचारले की भाषांतरासाठी काय मानधन किंवा रक्कम असते. हा कुठल्याही लेखकाचा जसं मानधनाचा विषय आहे तसाच हा विषय आहे, की भाषांतर करणारा हा नुसतं भाषांतर करतोय का त्यातला भाव पण त्याच्यामध्ये येतोय. अनुवाद अनुवाद आणि भाषांतर हा थोडा बारीक फरक आहे. सरळसोट भाषांतर करणं वेगळं आणि त्यातला अनुवाद, त्याचे भाव त्यातले संबंधितापर्यंत त्या मूळ लेखाशी, मूळ साहित्याशी कुठेही तडजोड न करता, प्रतारणा न करता ते भाव आपण पोहोचवले पाहिजेत. अशा प्रकारचा हा सगळा त्यातला विषय आहे. त्यामुळे आपण भाषांतराच्या संदर्भातले मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे हे आपल्याला लक्षात घ्यायचे. मी मगाशी म्हटलं तसं की अखिल भारतीय स्तरावर मराठी भाषेच्या संदर्भात साहित्य महामंडळ आहे अखिल भारतीय स्वरूपाचं. ते अखिल भारतीय साहित्य संमेलन तुम्हाला माहिती असेल की आता येणारं संमेलन हे मला वाटतं 98वं संमेलन आहे आणि ते दिल्लीला होणार आहे. त्यामुळे दिल्लीला मोठ्या प्रमाणावर हे संमेलन होतंय. फेब्रुवारी, मार्च मधल्या कुठल्या तरी तारखा आहेत, ते मला आता तारखा नाही सांगता येणार. परंतु ह्या तारखांना
दिल्लीला आहे. आपण इथून स्वतःहून जरूर गेलं पाहिजे. साहित्य संमेलनाच्या या 2-3 दिवसाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. अशी साहित्य संमेलनं अखिल भारतीय स्वरूपात होतात, तशीच विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर त्या ठिकाणच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा ह्या साहित्य संमेलनं छोटी-मोठी भरवत असतात. काही अ, खाजगी संस्था असतात, त्या देखील ग्रंथालयांच्या निमित्ताने त्यांना जोडून साहित्य संमेलन घेतात. त्यालाही आपण सगळ्यांनी जरूर सहभाग घेतला पाहिजे. आपल्या प्रकाशनाची पुस्तकं तिथे विक्रीला ठेवली पाहिजे. आपण स्वतः अनेक पुस्तकांच्या स्टॉलला भेटी दिल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला अधिकाधिक पद्धतीने पुढे जाता येईल. खूप चांगल्या-चांगल्या कल्पक कल्पना प्रकाशकांनी पुणे, मुंबई, नाशिकमध्ये केल्यात, की ज्याच्यामधनं अधिक पुस्तक विक्री होते. मोबाईल व्हॅन सारखा प्रयोग पुण्यामध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे. अनेक ठिकाणी तो होतोय. ती सोसायट्यांमध्ये त्या अशा प्रकारची व्हॅन पुस्तकाची व्हॅन तयार केलेली आहे. मोबाईल व्हॅन केलेली आहे, की ज्याच्यामधनं अधिक पुस्तकाचा डिस्प्ले होईल आणि त्या ठिकाणी त्या सोसायट्यांमध्ये, मोठ्या सोसायट्यांमध्ये, मोठ्या एरियामध्ये, मोठ्या गार्डनच्या जवळ अशी पुस्तकाची ते व्हॅन लावून ठेवतात आणि तिथं पुस्तकं म्हणजे पुस्तकं तुमच्या घरी, तुमच्या दारी अशा पुस्तक तुमच्या दारी सारखे उपक्रम आहेत. अशा सगळ्या उपक्रमांमधनं आपण काम केलं पाहिजे. घरोघरी म्हणजे आजकाल लायब्ररीमध्ये प्रत्यक्ष जायला कोणाला वेळ नाही. तर पुस्तक घरपोच देणाऱ्या लायब्ररी या पण मोठ्या प्रमाणावर आता मोठ्या शहरांमधनं सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीमधनं पै नावाचे आमचे मित्र आहेत. त्यांची पै फ्रेंड्स लायब्ररी नावाची लायब्ररी मी मुद्दाम उदाहरण देतो. त्यांचं पुणे, मुंबई, नाशिक अशा सगळीकडे अशा प्रकारची पुस्तकं घरपोच देण्याची लायब्ररी आहे. ते अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये आपणही सहभागी व्हावं. आपल्याला अशा कल्पक गोष्टी सुचल्या पाहिजेत, की पुस्तकांची विक्री कशी होईल. कारण पुस्तकांची विक्री ही फक्त दुकानात जाऊनच होईल असं नाही. तर आपल्याला विविध प्रकारच्या आयडियाज त्यासाठी शोधाव्या लागतील. पुस्तकांच्या विक्री व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये अ, दुकानदारांची साखळी काही करता येईल का? आपल्या प्रकाशकांना एकमेकांना काही जोडून घेता येईल का? आपल्यातली स्पर्धा न मानता आपली मैत्रीपूर्ण एकमेकांची स्पर्धा कशी होईल? आपल्या सगळ्या प्रकाशकांना एकत्र कसं आपल्याला आणता येईल? अशा प्रकारच्या योजना, कल्पकता आपण मला असं वाटतं राबवल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय मी म्हटलं तसं नियतकालिकांच्यासाठी अ, जाहिरातींची देखील जाहिराती देण्याची व्यवस्था आणि ॲक्रेडिटेशन ऑफ जर्नलिस्ट म्हणजे क्रेडिट अधिस्वीकृतीधारक पत्रकार असा पण एक प्रकार आहे. प्रकाशक आणि पत्रकार ह्याच्यात फरक आहे. परंतु ओघाने हा विषय आलाय म्हणून आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्या नियतकालिका क्षेत्रामध्ये राज्य सरकारकडनं पण जाहिराती मिळतात आणि केंद्र सरकारकडनं पण मिळतात. केंद्र सरकारच्या जाहिरातींना पूर्वी DAVP डायरेक्टोरेट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी हे डिपार्टमेंट होतं. आता त्याचं CBC असं नाव झालंय. कम्युनिकेशन्स त्याला शब्द जो आहे तो CBC डिपार्टमेंट त्यांचं झालेलं आहे आणि त्याला सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन CBC पूर्वीचं DAVP इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या अंतर्गत त्यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या जाहिराती तुम्हाला मिळू शकतात. आता त्या जाहिराती ह्या दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक या वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळतात. राज्य सरकार मात्र सध्या राज्य सरकारचं आपलं जे या विषयातलं धोरण आहे, त्या धोरणानुसार साप्ताहिक आणि दैनिक या 2ला जाहिराती देतं. मासिकाला वगैरे काही विशिष्ट प्रकारच्या म्हणजे जसं की 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 1 मे सारखा राज्य सरकारचा स्थापना दिन आहे आपल्या किंवा पोलिओ डोस सारखे असे महत्त्वाच्या एक 5-6 गोष्टी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्याच्या जाहिराती मासिकांना वगैरे पण मिळतात. मात्र दैनिक आणि साप्ताहिकांना रेग्युलर जाहिराती देण्याचं धोरण आहे. त्यासाठी आपल्याला जिल्ह्याला प्रत्येक जिल्हा माहिती कार्यालय असतं जिल्ह्याला. त्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आपल्याला आपली नोंदणी म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्या साप्ताहिक, दैनिक जे काय असेल त्याचं. नंतर आपण गेल्या वर्षभरामध्ये किती अंक छापले, गेल्या 2 वर्षात, 3 वर्षात त्याची प्रत द्यावी लागते. त्याचं ऑडिट केलेलंचं सर्टिफिकेशन ज्याला अॅन्युअल स्टेटमेंट भरलाय आर-एन-आय डिपार्टमेंटकडे पूर्वीच्या, ते असं सगळ्या गोष्टीचं फाईल करून त्याचं फॉर्म भरून आपण जर दिलं तर आपल्याला जाहिराती मिळण्यासाठी एक आपण त्याला गव्हर्नमेंटच्या लिस्टवर येणं, त्या लिस्टवर आपल्याला येता येऊ शकतं. त्याच्याशिवाय ॲक्रेडिटेशन म्हणजे अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून आपल्याला मान्यता घेता येते. ती प्रकाशक म्हणून मिळत नाही, पण ती पत्रकार म्हणून मिळते. त्याचे पण काही निकष आहेत. तुम्ही एखाद्या प्रेसमध्ये नोकरीला असाल,
संपादक म्हणून, पत्रकार म्हणून, बातमीदार म्हणून, तर तुम्हाला ऍप्लिकेशन तुमच्या त्या संस्थेच्या मार्फत, ज्या संस्थेमध्ये तुम्ही नोकरी करताय, ज्या दैनिकात करताय, त्याच्या मार्फत तुम्हाला ऍक्रिडेशन साठी अर्ज करता येतो. तुम्ही स्वतंत्र तुमचं मासिक चालवत असाल तरी तुम्हाला ऍक्रिडेशन साठी अर्ज करता येतो. अशा प्रकारच्या राज्य सरकारच्या देखील योजना आहेत. त्या योजनांचे काही फायदे हे व्यक्तिगत स्वरूपाचे देखील आहेत. जसं की राष्ट्रपती, पंतप्रधानांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे दौरे असतात, महत्वाच्या कार्यक्रम असतात. अशा वेळी ऍक्रिडिएशन असलेल्या पत्रकाराला तिथं एंट्री मिळते, त्यांच्या मुलाखती असतात, तिथं तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. काही अन्य सोयी सवलती पण त्याच्यामधल्या आहेत. त्यामध्ये मी आता फार जात नाही, पण ऍक्रिडिएशन धारक पत्रकार हाच त्याला प्रेस हा शब्द लावायचा एका अर्थाने अधिकार आहे. बाकी कोणालाही प्रेस हा शब्द लावायचा अधिकार नाही. आज सरसकट सगळेजण गाडीवर प्रेस लावून फिरतात, जे कायद्याने गुन्हा आहे, चुकीचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. सगळीकडेच काही गुन्हे दाखल होतात असं होत नाही, कारण शेवटी रिलेशनचा मुद्दा असतो. पण जिथं प्रेसच्या नावाखाली, प्रकाशकाच्या नावाखाली जिथं काही ब्लॅकमेलिंगचे धंदे चालतात, चुकीच्या गोष्टी चालतात, त्या त्या टाळणं हे आपलं काम आहे. अन्यथा गुन्हे दाखल होणं वगैरे या गोष्टी सगळ्या सुरू होतात. त्यामुळे आपण आपल्या चौकटीमध्ये हे सगळी कामं करायची आहेत. त्यामुळे आपल्या पुस्तकांच्या बाबतीत प्रकाशक म्हणून असेल, नियतकालिकांच्या मार्फत प्रकाशक असू, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, कायदेविषयक मुद्दे, मला असं वाटतं सगळे आपले कव्हर जवळपास झालेत. आपण अधिकाधिक वेळ या सगळ्यासाठी दिला. मला असं वाटतं की बरेचसे म्हणजे कॉपीराईट सारखे, आता कॉपीराईट वगैरे सारखे मुद्दे तर प्रचंड मोठे आहेत. काल त्या आपल्याकडे एक मॅडम आहेत, त्यांनी ऍडव्होकेट आहेत, त्यांनी IPR रिलेटेड त्याची माहिती पण दिली. मी त्याच्यामध्ये फार आता बोलत नाही, कारण ह्या सगळ्यामध्ये बारीक बारीक मुद्दे कायद्याला धरून IPR रिलेटेड भरपूर आहेत. हे सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला माझ्या नोट्समध्ये या पत्रकारिता आणि प्रकाशन आणि मुद्रण या विषयासाठी जी काही पुस्तकं रेफर केली पाहिजेत, ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो, अशा पुस्तकाची यादी, त्याचे लेखक, प्रकाशन संस्था कुठली, ही पण यादी पण तुम्हाला ह्या नोट्समध्ये माझ्याकडनं दिली जाणार आहे. तुम्हाला ती एक 2-3 दिवसात मिळेल, कारण काही मला ऍडिशन डिलिशन त्यात करायचंय. तुम्हाला अधिक गोष्टी समजाव्या, अधिक माहिती मिळावी, असा त्यामागचा हेतू आहे. मला असं वाटतं एकूण ह्या 4 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये एकूण व्हॉट इज पब्लिकेशन इथपासून ते आपण सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये एक मुद्दा माझा आता बदनामीच्या आणि एकूण सगळ्यामध्ये एक राहिला, तो सांगतो. तो प्लॅगिअरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य ज्याला म्हणतात. म्हणजे एखाद्याचं, आपण काल कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की आपण एखाद्याचं साभार म्हणून घेतलं तर ठीक आहे, त्याची परवानगी घ्यावी, पण परवानगी न घेता वाङ्मय चौर्य म्हणजे साहित्याची चोरी केली आणि त्याचं एखादी कथा कादंबरी घेतली, त्यातली नावं समजा काय रमेश आणि सीता नाव असेल, तेवढं बदलून तिथं दीपक आणि गौरी नाव टाकलं, म्हणजे याचा अर्थ आपलं काम झालं असं नाही. थोडेफार बदल केले म्हणजे आपण आपली ती साहित्य कृती असं मानायचं नाही. त्यातला जो कंटेंट आहे, तो जर का त्या मूळ लेखकाने लिहिलेल्या साहित्यावर हुकूम असेल, फक्त थोडेफार तुम्ही नावापुरते आणि नावं थोडेसे काही बदल केले असतील, तर ते चालणार नाही. ती वाङ्मय चौर्य म्हणून गृहीत धरली जाईल. त्यामुळे आपल्याला वाङ्मय चौर्य, ज्याला प्लॅगिअरिझम म्हणतात, त्याच्या अंतर्गत हे पुन्हा गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या कॉपीराईटचा भंग कुठल्याही प्रकारचा होणार नाही, याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या परवानग्या त्या घेऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे. ऑनलाईन ई बुक संदर्भात सुद्धा काहींनी काल प्रश्न विचारले होते. तर ई बुक जे आहे, त्या ई बुक आपण आपल्या प्रिंट असलेल्या पुस्तकाचं ई बुक करू शकतो. काहींना ई बुक म्हणजे फक्त PDF कॉपी वाटते, ती पण ई बुक म्हणून ठीक आहे, वाचण्यापुरती ठीक आहे. मात्र ई बुक हे प्रत्यक्ष ई बुक असतं. ज्यांनी कोणी किंडल वापरला असेल, Amazonचं किंडल नावाचं एक स्वतंत्र एका अर्थाने छोटा टॅब आहे, त्या टॅबवर ही पुस्तकं सगळी आपल्याला वाचता येऊ शकतात. ती पेड असतात, सबस्क्राईब्ड करावी लागतात, पण किंडलवर देखील किंडल व्हर्जन त्या पुस्तकाचं असतं. ते वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे फॉन्ट ऍडजस्ट करणं असेल, पुस्तकाची पानं उलगडल्यासारखं दिसणं असेल, अशी सगळी किंडलवर किंवा ई बुक स्वरूपात तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर ही पुस्तकं ठेवता येतात. त्यामुळे पुस्तक प्रिंट स्वरूपात विकणे असेल आणि ई बुक स्वरूपात असेल, तर दोन्ही स्वरूपात तुम्हाला ते विक्री करता येतं.
ऑडिओ बुक सुद्धा तसंच आहे. पुस्तकाचं ऑडिओ बुक करण्याची पण देखील मोठी सध्या त्याची कॉम्पिटिशन आहे. त्याला सेल चांगला आहे. ऑडिओ बुक मध्ये 1 किंवा 2 किंवा 3, 4, 5 वक्ते त्या आवाजामध्ये पुरुष, स्त्री त्या आवाजामध्ये त्यांच्या टोनमध्ये त्या पुस्तकाचं वाचन करतात. ऑडिओ बुक हे अतिशय श्रवणीय असतं. त्यामुळे ऑडिओ बुक देखील एखाद्या पुस्तकाचं तुम्हाला करता येतं. व्हिडिओ बुक सुद्धा करता येतं. व्हिडिओ बुक मध्ये पुस्तकाबरोबरच तुम्हाला पुस्तकातल्या कंटेंटच्या दृष्टीने काही चित्र टाकणं, काही छोटे छोटे व्हिडिओ टाकणं, GIF सारख्या काही गोष्टी टाकणं, रील आजच्या भाषेत जो रील म्हणतो आपण, छोटा व्हिडिओ 1 मिनिटाचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे व्हिडिओ बुक, ई बुक, ऑडिओ बुक मध्ये केले जातात. त्या सगळ्याला देखील कायदेशीर बंधन म्हणजे जसं ISBN सारखं आहे तसं कायदेशीर बंधन ही IT ऍक्ट मध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये आहेत. त्यामुळे त्याच्या देखील सगळ्या तरतुदी लक्षात घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा फार मोठा ऍक्ट झालाय. त्याच्यात खूप तरतुदी नवीन नवीन ऍड झाल्या आहेत. लेटेस्ट जी तरतूद ऍड झाली आहे त्याच्यानुसार तुमचं नियतकालिक असेल स्वतःचं म्हणजे प्रिंट स्वरूपातलं असेल आणि त्या प्रिंट स्वरूपातल्या नियतकालिकाचं तुम्हाला ई न्यूजपेपर तयार करायचा असेल, केला असेल किंवा तुम्हाला न्यूज ऍप तयार करायचं असेल त्याचं, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या अंतर्गत आता इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीला एका फॉर्मद्वारे त्याची माहिती द्यायची आहे. युट्यूब चॅनल तुमचं असेल तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये न्यूज, हे मी आता बोलतोय हे सगळं न्यूज रिलेटेड आहे. तुमचं एंटरटेनमेंट युट्यूब चॅनल असेल तर त्याची माहिती आता देण्याची गरज नाही. त्याच्यावर केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणावर आता मात्र काम करतंय की आपल्याला कशी बंधनं आणता येतील. आता दुर्दैवाने झालंय असं की हा जो सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, त्यामध्ये तुम्ही भारतामधल्या एखाद्या गोष्टीची माहिती अमेरिकेत बसून देखील तुम्ही प्रसारित करू शकता. त्यामुळे अमेरिकेत बसलेल्या माणसाला कशी अटक करायची, त्याच्यावर गुन्हा कसा दाखल करायचा, अशा काही तांत्रिक बाबींमध्ये सगळीच देशातले सगळेच सरकार विचार करतात की याच्यात काय करता येईल. त्यामुळे कोणीही उठतो आणि कुठल्याही देशातनं कोणत्याही दुसऱ्या देशातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल बदनामीकारक व्हिडिओ करतो, न्यूज कुठली तरी चुकीची देऊन टाकतो की भारतामध्ये भूकंप झाला, 50,000 लोक मेली, असं काही न्यूज एखाद्याने प्रसारित केली तर माणूस भयभीत होईल. ती खोटी असते. मात्र त्याची खातरजमा करेपर्यंत बऱ्याच गोष्टी घडून जातात. त्यामुळे अशा गोष्टी बातम्यांच्या स्वरूपात घडणार नाही यासाठी IT ऍक्ट खूप सतर्क आपल्या भारत सरकारने केला आहे. त्यामुळे तुमचं न्यूज ऍप असेल, युट्यूब चॅनल असेल, जे न्यूजशी रिलेटेड आहे त्याची माहिती आता तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या नुसार त्या फॉर्मद्वारे द्यायची आहे. तर तुमचं न्यूजपेपर आहे आणि त्याचं न्यूज ऍप फक्त करायचंय किंवा न्यूज पोर्टल करायचंय, तो फॉर्म नंबर 1 आहे उदाहरणार्थ. दुसरा, तुमचं युट्यूब चॅनल आहे किंवा प्रिंटचं काही नाहीये, फक्त तुम्ही सोशल मीडियातनं बातम्या प्रसारित करताय, त्याचा फॉर्म नंबर 2 आहे. आणि OTT प्लॅटफॉर्म ज्याला ओव्हर द टॉप असतं, अशा OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही एंटरटेनमेंट रिलेटेड किंवा न्यूज रिलेटेड असे काही प्रोग्राम करताय की जे OTT प्लॅटफॉर्मवर टाकले, याचा फॉर्म नंबर 3. असे तिन्ही फॉर्म हे पण तुम्हाला माझ्या नोट्स बरोबर मी देणार आहे. ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टी केल्या त्या नोट्समध्ये त्या फॉर्म नुसार तुमचा जो कन्सर्न फॉर्म आहे तो तुम्ही भरून एक सिंगल पान आहे तो फक्त ईमेलद्वारे तुम्हाला आता कळवायचा आहे. आता IT ऍक्ट आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री केंद्र सरकारची त्यामध्ये खूप काम करते आणि तुम्हाला अधिकाधिक गोष्टी आता इथून पुढे सरकारला द्याव्या लागणार आहेत. कारण कोणी उठावं आणि वाटेल ते चॅनल युट्यूब सुरू करावं आणि वाटेल त्या गोष्टी कराव्या, तिथून पुढे असं चालणार नाही. त्यामुळे प्रकाशन व्यवसायाशी रिलेटेडच ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण जेव्हा सोशल मीडियावर एखादी गोष्ट करू आपल्या प्रकाशन विश्वाशी संबंधित आपल्या संस्थेबद्दल, तेव्हा ही सगळी काळजी देखील तुम्हाला घेतली पाहिजे. मी एवढी माहिती जेव्हा कायद्याची सांगतो तेव्हा मित्रांनो कोणी घाबरून जाऊ नका. तुम्ही जर का चांगलं काम करताय तर तुम्हाला फार घाबरण्याची गरज नाही. कायद्याची बंधनं पाळत असताना काही गोष्टी कदाचित कमी जास्त झाल्या तरी सुद्धा तुम्हाला एकदम कोणी गुन्हा दाखल करणार नाही. मात्र आपल्याला माहित नाही कायद्याचं भारतातलं किंवा एकूण जगामध्ये कायदा असं म्हणतो की तुम्हाला कायद्याचं अज्ञान असणं हा तुमची पळवाट होऊ शकत नाही. तर कायदा मला माहित नव्हता म्हणून माझ्याकडनं गुन्हा घडला तर ह्याला पळवाट नाहीये, त्याला कोणताही एक्सक्यूज नाही. त्यामुळे आपल्याला कायद्याचं ज्ञान अधिक असावं. आपल्या ऍडव्होकेट मित्रांबरोबर आपली मैत्री असावी. त्याच्याबद्दल ह्या सगळ्या संदर्भामध्ये कुठे काही चाललेलं असलं तर त्याची माहिती आपण घेत राहावी. रोजची वृत्तपत्र आपण नीट वाचावी म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं पुस्तक छापायचं याचा अंदाज यायला लागतो.
आपल्या प्रकाशन विश्वामध्ये कोणाकोणाचं काय चाललंय ते बघावं. प्रकाशन विश्व नावाची एक स्वतंत्र दरवर्षी डायरी आमचे मित्र मोहन वैद्य काढतात, ती पण रेफर करा. ती पण अतिशय चांगली डायरी आहे. लेखक प्रकाशकांचे पत्ते त्याच्यामध्ये असतात. अनेक गोष्टी मी आता जे बोललो त्यातल्याही काही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला पाहायला मिळतील. त्यामुळे अशा अनेक गोष्टींचा समावेश या प्रकाशन विश्वामध्ये आहे. प्रकाशन विश्व हे खूप मोठं आहे. त्याला आपण खूप मोठी परंपरा, प्राचीन परंपरा आहे. इतिहास खूप मोठा आहे. त्यातल्या तांत्रिक गोष्टीने टेक्नॉलॉजी वाढती आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वाढतीये. खूप नवनवीन विषय येत आहेत. नवनवीन आकारातली अतिशय सुबक बांधणी, बाइंडिंग असलेली नवनवीन पुस्तकं येत आहेत. नवीन प्रयोग होत आहेत. या सगळ्या प्रिंटिंग इंडस्ट्रीचे पण टेक्नॉलॉजी खूप फास्ट झालेली आहे. त्या सगळ्यामध्ये आपला समावेश कसा होईल, कॉम्पिटिशन मध्ये आपण कसं उतरू, व्यवसायामध्ये आपला कसा जम बसेल, आपण कसं चांगलं व्यवसाय करू, आपल्या पुस्तकांना कशी मागणी राहील आणि आपण कायम प्रसिद्धीमध्ये ही पुस्तकं कशी ठेवू. पुस्तक आणि ही चळवळ, ग्रंथालय चळवळ, वाचन चळवळ आपण वाढवण्यासाठी काय काय करू शकतो ते जरूर सगळ्यांनी करावं. प्रकाशन विश्वाचा बोलबाला आपल्यामुळे वाढणार आहे. आपण त्यासाठी जे जे करू ते प्रकाशन आणि वाचन चळवळीला मदत करणारं कसं राहील आणि आपलाही व्यवसाय कसा वाढेल याकडे मित्रांनो लक्ष द्या. मला असं वाटतं की गेल्या 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळावी असा माझा प्रयत्न होता. आजच्या सगळ्या भागामध्ये आपण ह्या सगळ्या राहिलेल्या मुद्द्यांचा समावेश केला. मला असं वाटतं की 10 मिनिटं शेवटची आहेत. 10-15 मिनिटं जी काही आज सर्वाधिक वेळ आपण देऊ. ज्यांची प्रश्न विचारायचे त्यांनी जरूर हात वर करा, प्रश्न विचारा. त्यांना प्रश्न विचारायचे नाही त्यांनी सगळ्यांनी आज जाताना व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करून आपला परिचय थोडासा द्या. म्हणजे मलाही ओळख होईल आणि या निमित्ताने आपण सगळेजण एकमेकांशी कनेक्ट राहू. मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आता देतो आहे. तो आपण तुमच्याकडे सेव्ह करा. मला शक्यतो म्हणजे व्हॉट्सअपवर केलं तर जास्त बरं, कारण मला त्या दृष्टीने माझा नंबर तुम्हाला आता मी व्हॉट्सअपला आपल्या ह्या तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाकला आहे. 9822882509 हा माझा नंबर. हा एकच नंबर आहे माझ्याकडे आणि हाच व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला थोडी ओळख आपली द्यावी आणि मग मला काही प्रश्न विचारायचे असतील, कधी काही तुम्हाला अडलं, विचारावं असं वाटलं, जरूर निसंकोच विचारा. काही त्याची अडचण नाही. जी जी मदत मला करणं शक्य आहे ती तुम्हाला मी निश्चितपणे करेन. या चळवळीमधला एक मी पण कार्यकर्ता आहे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि मला असं वाटतं आज प्रश्न उत्तर घेऊ. प्रश्न उत्तर झाल्यानंतर प्रत्येकाने आपली थोडीशी ओळख करावी, हाय हॅलो करू आणि ही कार्यशाळा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगली झाली. अशीच सगळी कार्यशाळा दरवेळी होत असते. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान मला असं वाटतं मला सहन केलं असं मी म्हणेन की ज्याच्यातनं आपण ही सगळी माहिती घेतली. तुमच्यातलाच मी एक आहे असं समजून या कार्यशाळेचा आपण निरोप घेऊया, प्रश्न उत्तर करू, सगळ्यांनी हाय हॅलो करूया आणि मग ही कार्यशाळा आजची संपवू. खूप धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. आमचं काही असं कॉन्ट्रीब्युशन नाही दिसते. धन्यवाद पण हे जी सर. काय मीटिंगला आली सर्व प्रसारकांचे 4 जे दिवस मला वाटतं हा कोणीतरी जो बोलत विषय आहे, आहे ऑडिओ चालू केलाय कोणीतरी. आपल्या जे नाशिक पीठ आहे ते कोणीतरी ऑडिओ चालू केलाय परस्पर, म्हणजे हरकत नाही पण ते हा. डिस्टर्ब होतंय. हात वर केला त्याप्रमाणे आपण जाऊया. ओके. कोऑर्डिनेटर तुम्ही जरा एक एक नावं घ्या. हो हो. दत्तात्रय थोरात आपण आज बोला. शक्यतो व्हिडिओ चालू करा म्हणजे मला दिसतील हॅलो पण. सर. आणि हो नमस्कार आपला बोला. व्हिडिओ सुद्धा आपण नमस्ते. सुरू केला पाहिजे. नाही ते रेकॉर्डिंग साठी मी हँड ठीक आहे. राईज केला होता काय नाही. ठीक आहे ठीक. नमस्कार. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करून बोला म्हणजे मला आज जरा सगळ्यांचे चेहरे दिसतील आणि कोण कोण सहभागी होतं. सगळ्यांशी बोलणार आहे मी, काही काळजी करू नका. प्रश्नही विचारा. व्हिडिओ सर्वांनी ऑन करा. आता सर्वांनी म्हणजे त्यानंतर जो बोलणार आहे त्याने करा म्हणजे एकेकाला मला बघता येईल. अभिजित खंदारे. हो मी सगळ्यांशी, प्रसन्न कुमारजी तुमच्याशी बोलणार आहे. तुमचा हात वर आहे मी बघतोय. एकेकाचं नाव घेतोय तसं घेऊया आपण. बोला अभिजितजी बोला. अभिजित सर सर. नमस्कार. नमस्कार हॅलो. बोला. नमस्कार. हा सर मला असं विचारायचं आपल्याला घरून आपल्या चालू करता येते प्रकाशन संस्था म्हणजे काही काय अडचण बॉम्बे नाही. काही अडचण आपलं नाही. शॉपिंग ऍट शॉपॅक लायसन्स अच्छा. हे घरच्या पत्त्यावर देखील मिळतं. काही अडचण नाही.
फक्त जेव्हा केव्हा तुमची सोसायटी किंवा काही कोणी अडचण निर्माण केली, तुम्ही बोर्ड लावला, व्यवसायासाठी काही मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली, तर तुम्हाला तुमच्या स्थानिक सोसायटीवाले अडचण निर्माण करणार नाही याची काळजी घ्या आणि शॉपॅक लायसन्स काढा. काही काही वेळेला सोसायटीची एनओसी शॉपॅक लायसन्स वाले मागू शकतात, तेव्हा तुम्हाला ती द्यावी लागेल. बाकी घरून काम केलं म्हणून अडचण काही नाही, कायदेशीर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि सर दुसरा विचारायचं होतं, आपलं जे कॅलेंडर असते आपलं इयरली कॅलेंडर, ते पण ह्या act म्हणजे हे रूल्स वगैरे लागू आहेत का त्याला? लागू आहेत. इयरली कॅलेंडर म्हणजे नियतकालिक आहे, त्यामुळे आपण नियतकालिक. पिरियडिकल आहे म्हणून त्याचंही कालनिर्णय सारख्या महालक्ष्मी सारख्या सगळ्या कॅलेंडर्सनी त्यांचं नियतकालिकाचं रजिस्ट्रेशन म्हणजे पिरियडिकल रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके. थँक्यू सर. नमस्कार. किती वाजता आला? हिना बोला. मॅम. अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी हिना कौसर मणेर. मी ऑलरेडी प्रकाशक आहे सर. माझी दवा ते दक्कन म्हणून एक प्रकाशन संस्था आहे आणि मला काल म्हणजे एक प्रश्न पडला होता, ते तुमच्याशी विचारायचं होतं. महाराष्ट्रात पुस्तक वितरण करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? आणि त्यांना संपर्क करायचा तर मग काय करावं लागेल आपल्याला? मी तेच तुम्हाला काही पत्ते आणि नावं देणार आहे माझ्या अच्छा. नोट्समध्ये. त्यांच्याशी Notes करा. मध्ये. माझ्याकडे सगळेच असतील असं नाही, जेवढे मला माहिती आहे तेवढे देतो. पण आता आजकाल मोठ्या शहरांमध्ये डिस्ट्रीब्युटर मोठ्या प्रमाणावर आहेत, ते त्या शहरापुरतं पण काम करतात आणि जवळपासचे 3-4 जिल्हे पण कव्हर करतात. असे काही आहेत, त्याची नाव पत्त्यानुसार तुम्हाला त्याच्याशी बोलतो. ओके. सर अजून एक माहिती द्यायची होती. काल एक मॅडम होत्या, त्यांनी विचारलेलं की शासकीय जर कोणी अधिकारी आहे किंवा शासकीय कोणीतरी काम करत आहे, तर सरकारी त्यांना नोकरी. प्रकाशक करायचं मी असेल तर काल मी सांगितलं त्याचं उत्तर. सांगा. हां. ती म्हणजे माझे मिस्टर जे आहे, ते ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि तेही लेखक तुमच्या आहेत. नावाने त्यांनी काम करायचं आणि तुमच्या नावाने करा. तुम्ही त्यांना मदत करा. सगळं हां. लीगल नाव नाही. तुमचं ठेवा. हो. ते तसं करतो आम्ही. मी त्यांना फक्त सांगायचं होतं, की जर त्यांना तसं काम करायचं असेल, तर ते करू शकतायत. फक्त मानधन द्यावं लागतं ह्याला. परवानगी घेऊन आपण काम करू शकतो आणि 30% काहीतरी मानधन असतं. ते देऊन आपण आपलं काम सुरळीत करू शकतो. ती एक म्हणून माहिती म्हणलं म्हणजे मला द्यायची. सरकारच्या कोणत्या डिपार्टमेंटची आहे आणि त्यांना जर का हरकत नसेल तर हां, ते हां. करू शकतात. मात्र व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ते काम करतायत, एकाच वेळी नोकरी आणि हे असं हो. ते नाही जनरली करू गव्हर्नमेंट मध्ये शकत. चालणार नाही. आपण ते त्यांना परवानगी घेऊन करू शकतो. करता येईल. जरूर. हो. ओके. थँक यू सर. थँक्यू. संजय पाने. संजय सर. नमस्कार. बोला. तुम्ही अनम्यूट करून बोला संजय. हा बोला. बोला. नमस्कार सर. नमस्कार. बोला. माझा कॉपीराईट बद्दलच एक प्रश्न आहे. जर ऐतिहासिक घटनावर जर आपण एखादी पुस्तक लिहिले, ऐतिहासिक घटना तर ते म्हणजे कालबाधित असतात, ते जर आपण बदल करू शकत नाही. पण त्याच्यावर जर आपण पुस्तक लिहिलं तर त्याच्यावर अगोदर जर कोणाचं पुस्तक असेल तर त्याचा कॉपीराईटचा भंग होतो का? नाही होत. त्याचं कारण आता तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर किमान 200 लेखकांनी वेगवेगळी 500 पुस्तकं छापलेली आहेत. ओके आता सर. मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन काल किंवा त्यांचा एकूण पराक्रम हा साधारण जो सगळ्यांना माहिती आहे तोच प्रत्येक जण लिहिणार. पण प्रत्येकाची हो. लिहिण्याची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचं वाक्य वेगळं आहे, प्रत्येकाची त्यातली स्टाईल वेगळी आहे. ही लक्षात घेऊन कॉपीराईट भंग होत नाही. मात्र तुम्ही एखाद्या पुस्तक किंवा 10 पुस्तकं घेतली आणि त्यातले थोडं उचललं, वाक्य रचना ऍज इट इज, तर तुमचा कॉपीराईट भंग होतो. अन्यथा भंग होण्याचं कारण नाही. ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, ज्या घटना सगळ्या जगजाहीर आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या काही कॉपीराईट भंग मध्ये येत नाही. मात्र दुसऱ्याचे ऍज इट इज कॉपी करणं हा कॉपीराईट भंग आहे. ओके. Yes. धन्यवाद सर. नमस्कार. मनोज सर. नमस्कार सर. बोला. नमस्कार. बोला. काय नाही सर, मी लेखक आहे. बोला. तारामावळवरती आता काम करतो, मोडलिपीचं वाचून व्हेरी गुड. मूळ कागदपत्रांवरती काम करतो. व्हेरी गुड. तर मी आता लिखाण चालू केलेलं आहे. बरंचसं टिपणं माझी पूर्ण आहेत सर. बर. तर पुस्तक प्रकाशन केल्यानंतर बाकीच्या गोष्टी मला समजल्या की
या प्रेसवाल्याकडून आपण छापून घेतलं तर माझा प्रश्न किंवा वितरण करायचं असेल तर मग आता ते मागाच्या प्रश्नात मला आलं उत्तर. काय नाही सर. आणि वितरणाबरोबर तुम्हाला जसं मी ही नावपद्धती येईल समजा, पण हा. ज्या विषयाशी संबंधित आपण आहोत, म्हणजे समजा तुमचा ऐतिहासिक विषय मोडी लिपीचा आहे किंवा हो. तर त्याच्याशी रिलेटेड ज्या संस्था आहेत तिथं तुम्ही अप्रोच झाला तर तिथं लवकर तुमची विक्री होईल. चालेल काही चालेल. पुस्तकं अशी असतात की जी दुकानामध्ये जरी ठेवली तरी त्याला माहित नसतं की ह्या दुकानात हे पुस्तक मिळेल की नाही. खरं आहे ना. पण त्या संबंधित विभागात किंवा एखादी संस्था आहेत की ज्या त्यासाठी काम करतायत तिथं जर हम्म. पुस्तक ठेवली तर लवकर विक्री होईल. म्हणजे त्या विषयाशी संबंधित बऱ्याच संस्था असतात. तसं सर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर त्या बाबतीत हो हो जरूर जरूर करा. मी माझा नंबर चालेल. त्यासाठी दिला आहे, काही काळजी हो. नाही. करा. चालतंय थँक्यू सर. चालेल. थँक्यू. प्रसन्न कुमार सर. अनम्यूट करा अनम्यूट. तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज आला असेल, त्याला एस करा. अनम्यूट करा. हा हा, बोला बरोबर. बोला आता बोला. सर आवाज येतोय? हो आता येतोय, बोला बोला नमस्कार सर, मी प्रसन्न कुमार कोंडो, तुळजापूर. बोला. आणि समर्थ रामदास स्वामींचे क्षेत्रोपाध्याय त्यांच्या घराण्याचे आसामचं घराणं आहे. माझे वा वा. मोठे काका हे आंध्र प्रदेशचे राज्यकवी होते. वा वा. त्यांचं नाव वसंतराव तुळजापूरकर. ते 2005 साली गेले, स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांच्या कवितांचं पुस्तक संकलित रूपाने मी 2013 मध्ये प्रकाशित केलं. आणि त्यासोबत त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत, म्हणजे स्वातंत्र्य काळातल्या आणि नंतर जे काही ज्येष्ठ मंडळी संत सज्जन त्यांना भेटले. तर असं कलेक्टेड वर्क मी 2013 साली छापून प्रकाशित केलं. पण आता जर समजा मला ते करायचं असेल तर मला त्याचा ISBN मिळू शकतो का? नंबर 1. हो हो हो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या आवृत्तीसाठी त्याची आवृत्ती नंबर 2 म्हणा आणि त्याला ISBN घ्या. प्रत्येक पुस्तकाच्या नवीन अच्छा. आवृत्तीला नवीन ISBN नंबर घ्यायचा. सेम पुस्तक असलं अच्छा. तरी नवीन आवृत्ती असेल तर तुम्हाला नवीन ISBN घ्यायचा, कारण नवीन पुस्तकाची किंमत बदलते, पानांची संख्या बदलते, काही थोड्याशा नवीन ऍडिशन होतात. त्यामुळे नवीन आवृत्तीला नवीन नंबर. त्यामुळे तुम्ही ह्या नवीन आवृत्तीला नंबर घ्या आणि सुरू करा. आणि अजून एक त्यातला वेगळा प्रश्न सर, ते जे पुस्तक होतं ते कलेक्टेड होतं, म्हणजे त्यांचं काव्य काही आणि बिघडत जीवन नाही. दर्शन काही बिघडत अशा नाही. स्वरूपाने ते केलं होतं. तर ते वेगवेगळं करून छापता येईल का? म्हणजे कविता वेगळ्या आणि हो, त्यांचे ते संपूर्ण वेगळ्या. मालकी तुमच्याकडे आहे त्याची, त्यामुळे काही अडचण नाही, करू शकता. मग ते जेव्हा स्वतंत्र गद्य म्हणून जेव्हा असेल तेव्हा ते स्वतंत्र पुस्तक म्हणून करता येऊ शकतं का आता हो त्याच्यातला हो भाग हो. नाही? तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये तेच पुस्तक वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुमचंच असल्यामुळे तुम्हाला आणायला काहीच अडचण नाही. काही अच्छा. प्रॉब्लेम. म्हणजे मग ते जर तसं केलं तर मग त्याची ती आता पहिली आवृत्तीच होईल ना सर? हो, त्याची पहिली आवृत्ती. हे बघा, नवीन फॉर्मॅट नुसार पहिली आवृत्ती. सेम पहिली ऍज इट इज असेल तर दुसरी आवृत्ती. अच्छा, ठीक आहे. म्हणजे पुरस्काराच्या दृष्टिकोनातून विचारलं सर. करेक्ट करेक्ट. मला कळला तुमचा प्रश्न, लक्षात आला. बरोबर आहे. सर चालेल. एकदा भेटायची इच्छा आहे आपल्याला ह्या संबंधात. सॉरी ठीक आहे. सॉरी सॉरी. मग मी शेवटी काय? व्हॉट्सअप वरती कळवेन सर. जरूर कळवा. जरूर. ठीक आहे. नमस्कार. चला नेक्स्ट. अतुल सर. अतुल सर. अतुलजी बोला. हा नमस्कार. नमस्कार. शक्य असेल तर व्हिडिओ चालू करा. सर माझा प्रश्न असा होता की बोला. आपण जर प्रकाशन संस्था सुरुवात केली की त्याच्यानंतर त्याच्यासाठी क्लायंट कुठे शोधायचे? हा, म्हणजे क्लायंट म्हणजे लेखक पाहिजे तुम्हाला म्हणायचंय का पुस्तक वाचक पाहिजे? कोण पाहिजे? नाही नाही नाही, म्हणजे ज्यांचं मी पुस्तक प्रकाशन किंवा प्रिंटिंग करणार आहे असे गिराईक लोक कुठून शोधायचे? क्लायंट कसे शोधायचे? नाही नाही, मला प्रश्न म्हणजे हे बघा, आपले 2 क्लायंट आहेत. एक म्हणजे आपला वाचक, जो गिराईक आहे, जो पुस्तक विकत घेणार आहे, तो आपला क्लायंट आहे, हा पहिला. दुसरा आपला क्लायंट कोण आहे? तर आपण प्रकाशक असू तर लेखक, हा पण आपला क्लायंट आहे. हे 2 सोडून तिसरा कोण आहे? सर सर मी आता प्रकाशनाचा धंदा सुरू केला आहे, हो, पण मला क्लायंट तर मिळाले पाहिजे की मी यानं कोणाचं पुस्तक छापू, किंवा म्हणजे मी जे आता म्हटलं तसं लेखक आहेत. पुस्तक नाही पुस्तक मी पहिल्या दिवशी पण ह्याच्याबद्दल डिटेल बोललो, तोच मुद्दा पुन्हा, की पुस्तक तुम्हाला कोणत्या विषयाचं छापायचंय, त्यातला तज्ञ मार्गदर्शक कोण आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. हे तुम्हाला वेगवेगळ्या आता तुम्हाला ज्या क्षेत्रातलं पुस्तक छापायचं, समजा शेती क्षेत्रातलं छापायचंय समजा,
तर शेतीमधलं कोण कोण आहे त्याची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या गुगलवरनं, वृत्तपत्रातनं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही पुस्तकं चाळून तुम्हाला शोधावी लागतील आणि तुम्हाला त्यांना संपर्क करावा लागेल. म्हणून आपला जनसंपर्क वाढवणं, आपला पब्लिक रिलेशन ऍक्टिव्हिटी वाढवणं हेच त्यातलं गमक आहे आणि त्यानुसारच तुम्हाला क्लायंट मिळू शकतो. मग त्याची काय आपण जाहिरात करू शकतो का? हो, करा ना तुम्ही. फेसबुकवर टाका, मी प्रकाशक आहे, मला ह्या विषयावर पुस्तक छापायचंय, जे यातले तज्ञ मार्गदर्शक त्यांनी मला संपर्क करावा असं म्हणा, तुम्हाला संपर्क होईल. ठीक ठीक. ओके. नमस्कार. ज्ञानराजा हा जे कोणी असेल बोला बोला, पुढचं घ्या सगळ्यांनी. बोला सर, बोला. हा सर, नमस्ते. बोला बोला. नमस्कार. मी ज्ञानराजा चिगळीकर सर बोलतोय सर. हो बोला. नमस्कार. खूप छान माहिती आपण दिलात, म्हणजे 4 दिवसामध्ये. थँक्यू. ऑलरेडी आमची प्रकाशन संस्था आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे ते आमचं प्रकाशन संस्थेचा जो व्यवसाय आहे तो वाढीसाठी खूप उपयोग त्याचा उपयोग व्हावा होईल या असं. उद्देशाने आम्ही त्याच्यामध्ये जॉईन तुम्हाला झालेलो नवीन होतो. माहिती मिळाली ना तुमच्या व्यवसायात असून? हो, नवीन माहिती मिळाली, एक कॉन्फिडन्स मिळाला, सगळ्यात महत्वाचं त्याच्यातून. कोणतं गाव तुमचं? याच्यामध्ये आणखीन एक काय आहे, कोल्हापूर सर. कोल्हापूर. ओके. हा, त्याच्यामध्ये आता आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातून लेखक पुस्तकं पब्लिश करण्यासाठी हे करतात, ऑफर देतात. बरोबर. आम्ही कोल्हापूरला जर ते प्रिंटिंग केलं तर त्यांच्याकडे पाठवायचा खर्च येतो. बरोबर. मग मी असा एक प्रयोग केला की ज्या जिल्ह्यामधले ते लेखक आहेत त्या जिल्ह्यातल्या प्रेसमधून मी ते पुस्तक छापून घेतलं, म्हणजे ते अरे, त्यांना कलेक्ट best. करायला सोपं. सोयीचं ही गेलं. चांगली आयडिया आहे. गुड तर अशा काही लिस्ट, अशा काही त्या प्रिंटिंग प्रेसची जर यादी असेल, जसं तुम्ही ते वितरकाची यादी देणार आहे, वेगवेगळ्या शहरातली, पुण्यातली म्हणा, नाहीये मुंबईत, माझ्याकडे. नाही, यादी नाहीये आता मला. आता मी पुण्यात आहे त्यामुळे मला पुण्यातले एक 10-15 काही माहिती आहेत, पण बाहेर गावचे असे मला सांगता येणार नाही, कारण प्रिंटिंग प्रेस आजकाल भरपूर आहेत, म्हणजे गल्लोगल्ली आहेत. मोठ्या शहरांमध्ये तर 50-100 प्रेस असे सहज तुम्हाला मिळतील. तुम्ही एक प्रेसवाल्याकडे जा, तुम्हाला एकावरनं 10चे नंबर मिळू शकतात. त्यामुळे आपल्याला थोडं शोधावं लागेल. पुण्यामधलं जर एखाद दुसरं भेटलं ना, तर काही पुण्यातली पण माझ्याकडे तुम्हाला पुस्तकं देईन येत आहेत. म्हणजे देईन. ओके ओके सर, ओके सर, थँक्यू काही सर, प्रॉब्लेम. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सर. शंतनू रिथे. शंतनू सर. शंतनूजी बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न हा होता, सध्या 2 जबाबदाऱ्या मी सांभाळतो आहे. एक म्हणजे एका मासिकाची जबाबदारी सांभाळतो आहे आणि दुसरी म्हणजे काही पुस्तकांच्या जबाबदाऱ्या सांभाळतोय. माझ्या पुण्यामध्ये आहात समोरचा आपण? काय म्हणलात? पुण्यात आहात आपण? हो, मी पुण्यातच असतो. स्वामी मला आपला गोविंददेवगिरींच्याकडे आहात तुम्ही का? हो 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 मला सोमन सरांकडनंच आपला हे मिळाला. हो, मला त्यांनी सांगितलं. हो. 2 सगळ्यात मोठ्या समस्या माझ्या समोरच्या हे असतात. एक म्हणजे पुस्तक टायपिंग झाल्यानंतर ते तपासण्यासाठी म्हणून बऱ्याच समस्या येतात. योग्य असे तपासणीक मिळत नाही. मुद्रित तर प्रूफ रीडर ज्याला म्हणतात, ते हो, प्रूफ हो. रीडर तुम्हाला मी पर्सनलवर मला पुण्यातले 2-4 जे माहिती आहेत अशा बर. प्रूफचे फोन नंबर देईल, तुम्ही त्याच्याशी बर. संपर्क करू शकता. म्हणजे आपल्याला कसं मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तिन्ही विषयांचे हवे आहेत. आहेत. तर तो एक समस्या फार भेडसावत राहते. आणि त्याच्या संदर्भात म्हणजे हे एक दुसरा काही त्याच्यामध्ये पर्याय आहे का, असं एक मला पहिल्यांदा विचारायचं. म्हणजे खरं कुठलं पुस्तक आहे? असा पर्याय नाही. म्हणजे व्याकरणात किंवा शुद्धलेखन प्रदीप वाळिंबेंचं पुस्तक आहे, शुद्धलेखन प्रदीप. हे खूप छान पुस्तक आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला अख्खी वाक्यरचना किंवा पॅराग्राफ नाही चेक करतायत, शब्द चेक करतायत. बर. मात्र आणि पॅरा वाक्यरचना चेक करणं, व्याकरण दृष्ट्या सगळं वाक्य बरोबर आहे की नाही बघणं, हे सगळं अजून तरी मॅन्युअलच आहे, टेक्नॉलॉजी त्याला नाहीये वेगळी. पण पुस्तकं व्याकरणाशी संबंधित जरूर तुम्ही विकत घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. एकदा पुन्हा नाव सांगाल मला सर? शुद्धलेखन प्रदीप वाळिंबेंचं. वाळिंबे. ओके ओके. दुसरा प्रश्न हा की मासिक जे असतं ते एका विशिष्ट तारखेनंतर ज्यावेळेस पोस्टात जातं त्यावेळेस पोस्टाचे सुद्धा काही नियम असतात, तर ते नियम काय आहेत एकदा कळू शकेल का? पोस्टाच्या सवलत असते. ती सवलत दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक एवढीच आहे. द्वैमासिक, त्रैमासिक आणि त्याच्या पुढे ती नाही आहे. हा झाला पहिला मुद्दा. रजिस्ट्रेशन त्या मासिकाचं झालेलं पाहिजे. 2.
आणि 3 तुमचे वर्गणीदार किती आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचं लायसन्स मिळतं आणि पोस्टाच्या विभागाकडनं लायसन्स मिळतं. पोस्टाच्या पुणे, मुंबई मोठ्या शहरांमध्ये 1, 2, 3 असे मोठे मोठे विभाग आहेत. पुण्यामध्ये पुणे सिटी वेस्ट आणि पुणे सिटी ईस्ट असे 2 विभाग आहेत. वेस्ट विभाग हा लोकमान्य नगरमध्ये आहे. पहिल्या मजल्यावर तिथं ऑफिस आहे. तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन मासिक आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेऊन गेलात तर त्याचा फॉर्म मिळतो. तो फॉर्म भरून वर्गणीदारांची यादी सबमिट करून तुम्हाला ते लायसन्स मिळू शकतं. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार. भेटूयातच आपण. हो. डॉक्टर मंगेश बोराटे. मंगेशजी नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार. गेली 3-4 दिवस प्रकाशनाबद्दल बरीच माहिती मिळाली. वा. गेली हे 5वं वर्ष आहे आमचं. मी हडपसर मेडिकल असोसिएशनचा सदस्य आहे. पहिला दिवाळी अंक मी सुरुवात केली होती संपादन. सृजनदीप नावाचा हा दुसरा अंक होता. वा. तर आपण जी माहिती दिली त्यानुसार याचं आम्ही रजिस्ट्रेशन करायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपण विश्व मराठी परिषदेने बऱ्याचशा कार्यशाळा घेतल्या त्याबद्दल त्यांचे आणि तुमचे सर तुमचे फार फार धन्यवाद. थँक्यू. दीपलक्ष्मी पेशवे. नमस्कार सर. डॉक्टर दीपलक्ष्मी पेशवे. थँक यू सो मच. मी माझं पुस्तक म्हणजे मी माझं एक मेमॉयर केलेलं आहे. मी ब्लॅक बेल्ट आहे कराटेमध्ये आणि ब्लॅक बेल्ट ॲट 51 असं एक इंग्लिशमध्ये तयार पुस्तक आहे. अजून त्याचं सगळं पुढचं गोष्टी राहिल्या आहेत, पण तुमच्या या सगळ्या ह्याच्यामुळे मला खूप क्लॅरिटी आणि खूप कॉन्फिडन्स आलाय. आणि मी डेफिनेटली नंतर तुम्हाला संपर्क करीनच. फक्त एकच मुद्दा मी ऍक्च्युअली त्या आधीच्या माझ्या बंधूंनी विचारलं प्रूफ रिडिंगच्या बाबतीतलं, कारण मी आता त्या स्टेजला आहे, एडिटिंग करून झालंय, पण प्रूफ रिडिंग हे नेक्स्ट करावं लागणार आहे. तर तुम्ही म्हणलात तसं तुम्ही पाठवलेत ते. आणि अजून एक मुद्दा मला असं वाटतं, म्हणजे पुण्यामध्ये कुठं आहात तुम्ही? मी बिबवेवाडीला बेस्ड आहे. पुण्याला? हो, पुण्यालाच आहे सर. त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच संपर्क करीन पुढे. आणि एक विचारायचं होतं की शब्दांकन जे मी खूप अनेक ठिकाणी, कारण मी खूप बोलू शकते, माझं लिहायचं पार्ट एवढा नाहीये, त्यामुळे शब्दांकन तुम्ही बोलू करणारी शकता आणि हात चालवू शकता. हो, एक्झॅक्टली, ऑफकोर्स सर, चांगल्याच. म्हणजे जेव्हा आवश्यक असेल तसंच करते. पण मला शब्दांकन करणारी पण ही प्रूफ रीडर मंडळी आहेत. काही सो कॉल्ड असे लेखक आहेत की जे शब्दांकन करतात. म्हणजे तुमचं ऑडिओ कॅसेट ऐकून सुद्धा ते तुम्हाला टाईप करून देऊ शकतात. असे पण मंडळी आहेत. अशा सर्व्हिसेस आहेत. वेगवेगळ्या भाषांमधल्या पण सर्व्हिसेस आहेत. योगायोगाने पुण्यामध्ये अशा सर्व्हिसेस आहेत की तुम्हाला देईल. राईट. हो सर. कारण माझ्याकडे अनेक विषय आहेत. हा आता सुरुवात हे पहिलं ह्याचं करतेय, पण पुढे अनेक विषयांचे आणि तुमच्या ह्याच्यामुळे मला प्रचंड माहिती आणि पुढचं एक वे आउट मिळालाय खरं तर. आणि माझ्या मला असोसिएटेड अनेक शेकडो लोक आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना पण मी एक पुढे जाऊन मी करीन पहिल्यांदा आणि मागून येणारी अनेक व्यक्ती आणि तुमचाही डेफिनेटली रेफरन्स देईन. आणि थँक्यू व्हेरी मच. विश्व मराठी परिषदेला पण अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद मॅम. त्यानंतर आहे संजय लाटे. संजय सर बोला. हॅलो सर, येतो आवाज? नमस्कार सर. तुमचे प्रथम धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली. मी काल सांगितल्याप्रमाणे मला जे मी टीचर आहे आणि जे पुस्तक काढायचं छोटस अंकलिपी सारखं, त्यावेळेस मी पुस्तक काढलंय. ऍक्च्युअली 2 वर्ष आले, 2 पुस्तक काढले. तर जे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आपल्याला द्यायचं आहे किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या आपल्याला अडचणी येणार आहेत त्या संदर्भात आपल्या ग्रुपमध्येच काल काही मॅडमनी वगैरे मला माहिती सांगितली बघा. तर त्यांचे नंबर आता आपल्या ग्रुपवर जर शेअर केले म्हणजे नाव वगैरे तर बरं होईल. हा म्हणजे सर्वांचा. आणि हा ग्रुप जर कायमस्वरूपी जर व्हॉट्सअपचा ऍक्टिव्ह ठेवला तर ज्याच्या वेळेस आपल्याला एकमेकाला प्रत्येक कार्यशाळेमध्ये याची मागणी होते आणि मला वाटतं विश्व मराठी परिषद त्याचं नक्की आयोजन करेल. त्यांना मी सांगतो हा ग्रुप ऍक्टिव्ह ठेवायला. जे जे शक्य ते तुम्हाला मध्ये मध्ये मिळत राहील. हो, हा एक ग्रुप आपला पार्टिसिपेट तुम्ही ऍक्टिव्ह ठेवा. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात जे जे तज्ञ मंडळी जे काम करतात, कुणाला काही अडचण आली 6 महिन्यांनी 1 वर्षांनी तरी त्या ग्रुपवर टाकलं तर एकमेकाला सहकार्य होईल. हा माझा एक विषय आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता मी जवळपास 25,000 कॉपीज च्या अंकलिपीचे चालू वर्षी दिल्यात म्हणजे शिक्षक टीचर्सला.
तर खूप असे फोन येतात ऑल महाराष्ट्रातून, ते मला बायपोस्ट करायला लागतं. पण हे बुक ऑल महाराष्ट्र आपलं कसं आता फेमस होईल याबद्दल काही आयडिया आहे का आपल्याकडे? एक तर म्हणजे सोशल मीडियाचा कोल्हापूर वापर सगळ्यात मोठा आहे, तो जरूर करा सोशल मीडिया. तो हा, आजकाल पण ते प्रभावी आहे. डिस्ट्रीब्युटरचे तुम्ही जे म्हटले डिस्ट्रीब्युटर वगैरे असे नंबर वगैरे ते तुम्ही ते देणार देण्याचा आहात प्रयत्न मध्ये? करतोच आहे, तो देतोय हो, मी, हो, हो, त्याचाही सर. उपयोग करा आणि हो. नक्की करा. पोस्टाच्या पुस्तक पाठवण्यासाठी पोस्टाच्या कमी रेटच्या बऱ्याच स्कीम आहेत, त्याचाही वापर करा. हो, प्रिंटेड बुक्स Printed नावाचं book- त्यांचं एक हे Printed आहे. book हा, नावाचं आहे, त्याच्यातनं तुम्हाला पाठवतो. त्यातून पडत असतो मी. डेली मला असे कॉल येतात कोल्हापूर, सांगली, नागपूर वगैरे. जरूर पण मला जरूर. असं वाटतं त्यांनी माझं एक 1% शिक्षक फक्त ऑल महाराष्ट्र बुक वापरतात. म्हणजे व्हॉट्सअपला ह्याच्या इमेजेस वगैरे बघून ते मागून घेतात आणि नंतर सुधारितला चांगला येतो. चांगली तर गोष्ट. ऑल महाराष्ट्र हे कसं जाईल असं? तेच मी म्हटलं, आणि त्याचा एवढा वेळ नाही ना प्रसिद्धी, आपल्याला मार्केटिंग. सोशल मीडिया प्रसिद्धी आणि हे करत राहणं हाच त्याला हो, हो. उपाय आहे आता तरी. पण तुम्ही करा, चालेल, चांगलं करताय काम, असंच वाढवत राहा. चालेल सर. ओके सर, ग्रुप फक्त ऍक्टिव्ह ठेवा आपला. येस, सांगितलं मी. ओके सर, थँक्यू. ओके सर, थँक्यू. रामचंद्र भोसले. भोसलेजी नमस्कार. रामचंद्र सर बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. गेले 4 दिवस धो 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 पाऊस पडतोय ज्ञानाचा आणि त्या पावसात वाहून जाऊ नये इतकी परिस्थिती तयार झाली आणि हा आवाका किती मोठा आहे मला चांगलंच माहित आहे. माझी थोडीशी ओळख पण करून देतो. हो, मी रामचंद्र भोसले, सातारा. मी पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबाद हे एक भारतीय संस्कृतीची चळवळ सुरू ठेवणारं विद्यापीठ आहे. भारतीय शिक्षण हे ज्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे, म्हणजे स्वायत्त स्वतंत्र शिक्षण असलं पाहिजे, भारतीय शिक्षण असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते निशुल्क शिक्षण असलं पाहिजे. या 3 तत्वावर 2004 साली हे विद्यापीठ स्थापन झालं. विद्यापीठामध्ये हिंदी, गुजराती आणि मराठी पुस्तकं प्रकाशित होतात ज्ञानाच्या संदर्भामध्ये. गेल्या वर्षीचा जागतिक उच्चांक असा आहे 23 एप्रिल 2023 ला एकाच दिवशी 1051 ग्रंथ फक्त भारतीय संस्कृती ह्या विषयावर 31 विभागामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये भारतीय व्यवसाय नावाचं माझं पुस्तक पण प्रकाशित झालं. आता 4 दिवसाचा मला माझ्या हातात आल्या आहेत. अनेक गोष्टी मला मराठीमध्ये पण करायच्या आहेत. अनेक गोष्टी मराठी मुलांच्या हातात पोहोचतील. भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार होईल आणि पूर्वीचे सुगीचे दिवस, ज्याला 200 वर्षापूर्वीचे सुगीचे दिवस म्हणतो, की भारतीय ज्ञान हे सर्वश्रेष्ठ होतं, विश्वगुरु होण्याची ताकद आपल्यात इंडियन नॉलेज आहे. लोकांना सिस्टीम हा प्रकार आता मोदी सरकारने आणलाय आणि त्या दृष्टीने भारतीय शिक्षणच किती महत्वाचं आहे आणि तुमचं स्थानिक भाषेतलं, लोकल भाषेतलं शिक्षण याच्यावर सगळीकडे जोर दिला जातोय आणि मला असं वाटतं तेच बरोबर आहे आणि तुम्ही पुनरुत्थानच्या मार्फत तेच काम करताय. तुमचंही अभिनंदन, खूप चांगली गोष्ट आहे. हो हो, नाही हे उलटी गंगा आहे. पुनरुत्थान विद्यापीठाकडून त्यांना मार्गदर्शन झालेलं आहे की हे पुढे कसं चालेल. तर मला याबद्दल अभिमान आहे की तुम्ही ह्या चळवळीला एक चांगलं रूप देत आहात आणि ही चळवळ घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रकाशन नावाची जी भीतीदायक गोष्ट होती ती मनातून दूर काढून टाकलेली आहे. छोटीशी एक अजून एक गोष्ट विचारायची होती. आजप पुस्तकालय कोल्हापूर यांनी खूप चांगले प्रयोग काही वर्षापूर्वी केले होते. 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये पर्यंत पुस्तकं त्यांनी विकली होती. हे त्यांना कसं शक्य झालं हे कोडं मला उलगडले नाही. उलगडलेलं एकदम सोपं कोरडं आहे. बरं झालं, चांगला मुद्दा काढला तुम्ही. अजब पुस्तकालयाने ज्यांची 60 वर्ष कॉपीराईट होऊन गेली अशी सगळी पुस्तकं काढलेली आहेत बाहेर. त्यामुळे त्यांना कॉपीराईटचा मुद्दा नाही, त्यांना मानधन द्यायचं नाही, त्यांना काहीही वेगळा खर्च नाही आणि कमीत कमी काय आपण म्हणू चांगली क्वालिटी आहे, पण फार महागाचा कागद न वापरता ते एकदम सोप्या याच्यात काम करतात आणि क्वांटिटी नंबर गेम ज्याला म्हणतात तो आहे. म्हणजे एकाच वेळी ते 50,000 1,00,000 पुस्तकं छापतात. काल तुम्हाला कॉस्टिंग सांगितलं, जेवढी पुस्तकांची क्वांटिटी जास्त तेवढी पर कॉपी कॉस्ट कमी, जेवढी क्वांटिटी कमी तेवढी पर कॉपी कॉस्ट जास्त. हे तत्व लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीने ते पुस्तकं करतात. त्याला कॉपीराईट नसल्यामुळे मानधनाचा, रॉयल्टीचा प्रश्न नसतो, त्यामुळे ते सोपं काम होतं. धन्यवाद सर. आपण संपर्कात राहूया आणि या गटावर असलेल्या सगळ्यांशी संपर्क झाला तर मला अतिशय आनंद होईल. मला आपल्याकडून भरपूर ज्ञान मिळेल. थँक्यू. धन्यवाद. डॉक्टर सचिन काळे.
गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, नमस्कार. नाही, भरपूरशा प्रश्नांची उत्तरं मिळाली मला. पण मला एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, की सर जसं तुम्ही सांगितलं प्रेस जे आपलं आहे, एडिटिंग म्हणा किंवा डिझायनिंग म्हणा किंवा प्रिंटिंगचं. तर प्रिंटिंगसाठी पण मगाशी सांगितलं म्हणजे जे आपले होते सदस्य त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली, की आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर मिळाले तर बरे होतील. कारण आम्ही न्यू आहोत या क्षेत्रासाठी. मला जेवढे शक्य आहेत म्हणजे वेगवेगळ्या गावातले प्रेसचे जे मला माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्याकडे सगळ्या प्रिंटिंग प्रेसची तशी माझ्याकडे डाटा नाही आहे. पण एकाला विचारलं तर आपल्याला 10 ठिकाणची माहिती नक्की मिळू शकते. मोठ्या शहरांमध्ये बरेच प्रेस आहेत खरं म्हणजे. नाही तर मला डिझायनरसाठी विचारायचं होतं सर ऍक्च्युली जे पुस्तकाचे डिझाईन्स डिझायनरसाठी करतात. तुम्हाला येस. सगळ्यांना मी एक विनंती किंवा माझी एक सूचना राहील की आपल्या मोठ्या शहरांमध्ये ग्राफिक्स डिझायनिंगचे क्लासेस खूप ठिकाणी चालतात. डिप्लोमा किंवा छोटे छोटे कोर्सेस चालतात. तिथं जर आपण संपर्क केला तर तुम्हाला डायरेक्ट डिझायनर मिळेल. कदाचित तो ट्रेनी असेल, त्याला तुम्हाला थोडंसं शिकलेला असेल, त्याचा उपयोग करून घ्या. पण डिझायनर्स ग्राफिक डिझायनिंग ह्या क्षेत्रामध्ये छोटे मोठे कोर्स चालवणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत मोठ्या शहरांमध्ये. तिथे जाऊन जर का आपण मागणी केली तर तुम्हाला स्टुडंट्स तिथले मिळू शकतात. पण 1-2 जणांना ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस म्हणजे जे प्रकाशक होते त्यांनी सांगितलं होतं, की ग्राफिक डिझायनर कडून करून घेतो किंवा एक जे पेंटर्स किंवा जे हँडने बनवून घेतात आर्टिस्ट. येस, येस सर. तर तेही असतात म्हणजे ऑप्शन्स वगैरे. तर नाही, तसं आता जर काय झालंय, तुमच्या आता जे आर्टिस्ट आहे, पूर्वीचे चित्रकार ज्याला आपण म्हणायचो, ते सगळे येस जण सर. सुद्धा आता हाताने कमी आणि कॉम्प्युटरवर जास्त ग्राफिक काम करतात. ग्राफिक डिझायनिंग हे सगळं कॉम्प्युटरवर कोरल ड्रॉ, फोटोशॉप मध्ये चालणारं काम आहे आणि ते हातानेच पण कॉम्प्युटरवर. शेवटी हात लागतातच, पण अशा येस, येस सर. कॉम्प्युटरवर ते काम करतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा कॉलेजेस मधनं, कोर्सेस सेंटर मधनं तुम्हाला माहिती मिळू शकते. अनेक जण तुम्हाला सापडू शकतात. येस सर. थँक यू. मी करेल प्रयत्न. पण जर येस. आपल्याकडे म्हणजे आपला जेवढ्या काही मला वर्षांचा मला अनुभव आहे जर संपर्क असेल हो, तर हो, हो, हो. देईन. ओके. आपण थँक कुठलं यू सर. गाव आहे तुमचं? काय आहे? सर तसा मी पुण्याचाच आहे, पिंपरी चिंचवडचा. पण बरं. सध्या प्रॅक्टिस म्हणजे आहे माझी ती सोलापूरला असते. ओके, ओके. थँक यू सर. नमस्कार. चला नेक्स्ट. डॉक्टर संजय डिवटे. हां. संजयजी बोला. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे दैवडी कॉलेज दैवडी सातारा या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून भूगोल विषयाचं काम करतोय. आणि नुकतीच आमच्या संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती झाली आणि त्या जयंतीचं औचित्य साधून कालच्या 23 तारखेला मी हे एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. अरे वा वा वा. छान, अभिनंदन. ज्याच्यासाठी प्रकाशन संस्था म्हणून मी माझ्या स्वतःच्या संस्थेचं नाव टाकलेलं आहे, मंगलप्रभा. आणखी संस्थेचं काय रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं नाही, पण ISBN नंबर घेऊन ते पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फर्स्ट क्लास. या अनुषंगानं ऍक्च्युली प्रकाशन संस्था सुरू करण्याच्या पूर्वीपासून मी थोडस माहिती घेण्याच्या विचारात होतो, प्रयत्नात होतो की प्रकाशन संस्था कशी तयार करायची, चालू करायची, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे. आणि मित्र आहेत पुण्याला, डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये माधवराव गोळवलकर प्राथमिक विद्यालय म्हणून आहे तिथं, आणि आकाशवाणीला न्यूज रीडर म्हणून काम करतात प्रशांत जाधव म्हणून. त्यांनी मला ह्या कार्यशाळेच्या संदर्भातली माहिती दिली. आणि जरी पुस्तक प्रकाशित झालेलं असलं तरी सुद्धा ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून मला अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती सर आपल्या माध्यमातून मिळाली. थँक्यू, थँक्यू. खूप आभारी आहे. आभारी नाही, आपण सगळे सहकारी आहोत. मी तुमच्यातलाच एक मानतो. मी अजिबात मार्गदर्शक असं मानत नाही. मी पण विद्यार्थीच आहे तुमच्यासारखा. त्या निमित्ताने मी माझी माहिती शेअर केली, अनुभव शेअर केला, एवढंच मी स्वतःला समजतो. ते आपलं मोठेपण आहे सर की आपण एवढ्या चांगल्या पद्धतीनं माहिती आपणाला दिली आणि स्वतःला सुद्धा आणखीन तुम्ही विद्यार्थी समजतात, परंतु आमच्यासाठी मात्र तुम्ही एक चांगले मार्गदर्शक आणि गुरु आहात. फक्त एक अनुषंगानं सर मी आज आपणाला विचारेल की मगाशी विषय निघालाच होता तो की पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. बऱ्यापैकी आता आमचं प्राध्यापकांना UGCच्याच नियमानुसार म्हणजे पुढचं प्लेसमेंट पाहिजे असेल तर पुस्तकं वगैरे प्रकाशित करावी लागतात.
आणि ते स्वतः लिहिलेले असणं गरजेचं असतं. तर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, पण कोल्हापूर जिल्हा किंवा शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजला ती पुस्तकं मागणी आहे. पण कमी खर्चामध्ये पुस्तक पाठवण्यासाठी पोस्टाची काहीतरी स्कीम आता तुम्ही हो, प्रिंटेड बुक नावाचा प्रकार आहे. प्रिंटेड बुक मध्ये तुम्ही पोस्टाकडे जा, त्याला आपण कुरिअरला पूर्ण पॅकिंग करतो तसं पॅकिंग करायला लागत नाही. त्याची कुठल्या तरी 2 साइड उघड्या असाव्या लागतात. अशा पद्धतीचं वेगळं पॅकिंग करावं लागतं. ते बुक आहे एवढं दिसलं पाहिजे. बुकमध्ये परस्पर तुम्ही बुकमध्ये काहीतरी मोबाईल पाठवलाय, काहीतरी औषधं पाठवली असं होऊ नये. म्हणजे फक्त बुक म्हणजे ऍक्च्युअल बुकच जावं, ही त्यामागची त्यांची उद्दिष्ट आहे. पुस्तक चळवळीसाठीच ही योजना आहे. त्यामुळे कमीत कमी पोस्टेज मध्ये तुम्हाला पुस्तक पाठवता येईल. एका वेळी किती क्वांटिटी पुस्तकं हो, तुम्ही पाठवू शकता पाहिजे तेवढी. ते जरा थोडी पोस्टाची स्थानिक ठिकाणी माहिती घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला सगळं मिळेल. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार. आणि भविष्यात कधी गरज पडली तर मग मी आपणाला संपर्क आहेच मी तुमच्या सोबत आहे, सगळ्यांच्या सोबत आहे. आणि दुसरे एक आपले ज्या नोट्स आहेत, तुम्ही म्हटले नोट्स तुम्हाला मिळतील, तर त्या कशा पीडीएफ मध्ये मी करतो. 1-2-3 दिवस लागतील. मी जरा थोडंसं त्याला अपडेशन करतो आहे. तुम्हाला अधिक चांगलं मिळावं ह्या हेतूने 2-3 दिवस जरा थांबा. ओके सर, ओके, थँक्यू. मेहरून दिवासा, आपण अनम्यूट करा. अमरजी नाही, मला वाटतं हे बराच वेळ हे आहेत असं दिसतंय मला. ऑन दिवासा, बोलतायत. अच्छा, अमरजी बोलताय का? बरं. हो, नमस्ते सर. नमस्कार. आवाज येतो सर? हो, येतोय. बोला अमर. व्यावसायिक आणि आपण एक स्कूलही रन करतो, शिक्षण संस्था. तुमचा आवाज थोडा बारीक येतोय, जरा मोठ्याने बोला. सर व्यावसायिक आहे प्रिंटिंगसाठी कुठला कॉन्टेंट आम्हाला अवेलेबल, जसं की ऐतिहासिक, वेद वगैरे किंवा लिटरेचर, कुठले कॉपीराइट किंवा लिगल काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत ते? मला तुमचा प्रश्न कळला नाही. प्रिंटिंगसाठी आम्हाला ऐतिहासिक किंवा इतर कुठले विषय अवेलेबल होऊ शकते जिथे कॉपीराइट वगैरे काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत असे? मी तुम्हाला तेच म्हटलं की एकतर ज्या पुस्तकांची 60 वर्ष होऊन गेली आहेत अशी पुस्तकं तुम्ही पुन्हा रिप्रिंट करू शकता. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ऐतिहासिक, पौराणिक किंवा कोणतेही असे विषय आहेत की ज्या विषयांना वेगवेगळ्या लेखकांनी ऑलरेडी पुस्तकं लिहिली आहेत, ती ऍज इट इज तर तुम्हाला घेता येणार नाही, पण त्या लेखकांची किंवा त्यांच्या सारख्या दुसऱ्या लेखकांशी तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला अशी वेगवेगळी पुस्तकं छापून घेता येतील, तुम्हाला छापता येईल, प्रकाशित करता येईल. असा त्याचा सेकंड क्वेश्चन असा आहे, बोला. काही लायब्ररीज ओपन करण्याचा आपला विषय आहे, त्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे फंड्स आहेत ते फक्त लायब्ररीसाठी असतात की बुक शॉपसाठी असतात सेल करतात? नाही, फक्त लायब्ररीसाठी, बुक शॉपसाठी नाहीये. ग्रंथालयांसाठी आहे. ग्रंथालयांसाठी तुमचा तो ट्रस्ट एक करावा लागतो. तुम्ही जर थोडंसं ग्रंथालय संचालनालय तुमच्या जिल्ह्यात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात तुम्ही अमरजी? सर पुण्यातूनच आहे मी. पुण्याला सेंट्रल बिल्डिंगला जा, तिथं ग्रंथालय संचालनालय आहे, तिथं जा, तिथं माहिती घ्या. तिथं तुम्हाला त्याचे फॉर्म मिळतील. तुमचं ट्रस्ट एक स्थापन करावं लागेल. तुमचं लायब्ररी ओपन करा, त्याची माहिती त्या फॉर्म मध्ये भरा. ते तुमच्या लिस्टवर तुम्हाला घेतील. सुरुवातीला डी ग्रेड म्हणजे अ ब क ड नुसार ड वर्गामध्ये ठेवतील. ड वर्गामध्ये काहीतरी वर्षाला मे बी 20-22 हजार रुपये काहीतरी शासनाचं अनुदान आहे. पण ड क ब अ अशा प्रकारे तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला अधिक चांगलं अनुदान मिळू शकेल. तुम्ही थोडंसं सेंट्रल बिल्डिंगला ग्रंथालय संचालनालयाच्या विभागात जा. सर एनजीओ असेल तर त्याद्वारे करता येईल की वेगळं हो, रजिस्ट्रेशन करता येईल. करावं एनजीओ लागेल? करता येईल. नाही, एनजीओ ला करता येस. थँक्यू. मयुरी मॅम. नमस्कार सर. बोला. नमस्कार. मी मयुरी भवारी. माझं लायब्ररी सायन्स मध्ये सेट झालंय, मराठीत नेट झालंय आणि मी आता पीएचडी करते. नोकरी न करता मी 1-1.5 वर्ष झालं बुक गॅलरी सुरू केली आहे राजगुरुनगर इथे. पुस्तक मैत्री या नावाने बुक गॅलरी आहे. तिथे आम्ही भरपूर मैत्री, हो, पुस्तक मैत्री, हो. आणि खूप छान, वर्षभरात आम्ही प्रोग्राम्स पण घेतले तिथे, लेखक आपल्या भेटीला, पुस्तकावर चर्चा. थोडंसं बोललो ते तुम्ही ऑलरेडी करताय.
हो, त्यानिमित्ताने वेगवेगळे लेखक आपल्याकडे येऊन गेले. अगदी शरद बाविस्कर सर असतील, इंद्रजित भालेराव सर असतील, प्राजक्ता आणंदकर, वा वा वा, चोंदळे तुम्हाला या सर. हो. कार्यशाळेची गरजच नाही म्हणजे खरं म्हणजे. हो आणि एक म्हणजे राजगुरुनगरमध्ये इतकी वाचन चळवळ रुजावी हा प्रयत्न चालू आहे माझा. त्यानिमित्ताने मी सुरू केल्यापासून एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याने जवळजवळ 700 पुस्तकं लग्नामध्ये कोणताही आहेर न देता पुस्तक वाटली. बघा आणि मित्रांनो, मी म्हटलं वेगवेगळ्या आयडिया लढवा. हे बघा, हो. ही आयडिया आहे. अशा हो आणि वेगवेगळ्या आयडिया तुमच्या डोक्यात आल्या पाहिजे की ती पुस्तकं तुमची जास्तीत जास्त खपतील, विक्री होईल. हो आणि वेगवेगळे प्रोग्राम्स असतात तिथे आता लोक आवर्जून पुस्तक भेट देतात. खूप छान असा उपक्रम चालू झालेला आहे आणि बरोबर आहे. प्रकाशनाचा थोडासा विचार करते तर त्या हिशोबाने आपल्या कार्यशाळेचा खूप फायदा झाला. वेगवेगळ्या Thank you. प्रश्नांची उत्तरं मिळाली. म्हणजे Very मी good. इतके दिवस त्या गोष्टींचा विचार करत होते की एकत्रित कुठे मला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आज मला मिळाली ती का मग? हो, हो. मिळाली ना? हो, खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन झालं सर. खूप खूप धन्यवाद चालेल. आपले. थँक्यू थँक्यू. माझं थोडं बोलण्याचं स्पीड मला जरा ठेवावं लागलं जास्त, कारण तुम्हाला खूप माहिती देण्यासाठी होतं. त्यामुळे ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. भेटूया. चला घ्या नेक्स्ट. मेहरनोज बोला. हेलो, Yes. हाँ जी, गुड इवनिंग सर। गुड इवनिंग, बोलिए. हाँ जी, सर मुझे मराठी बोलने को नहीं हो रहा है, कोई इसलिए बात मैं नहीं, हिंदी कोई में बात बात नहीं, करूंगा। कोई बात नहीं, चलेगा ना? बोलिए. मुझे मराठी थोड़ा समझ में आता है, इसके लिए मैंने कोर्स ज्वाइन किया। मुझे ये प्रकाशित की लाइन में थोड़ा इंटरेस्ट ज्यादा है, इसके लिए मैंने ये जी, जी, किया। अभी मैं मुंबई से बिलोंग करता हूँ, मैं एज अ जी, प्रोफेसर बैंकर हूँ और जी, मेरा एनजीओ है खुद का। हम लोग एजुकेशन से एक्टिविटी करते हैं जी, और कल्चरल एक्टिविटी तो हम लोग मूवीज बनाते हैं, डॉक्यूमेंट्रीज मूवीज बनाते हैं, जी. वैसा है। अभी प्रकाशित के में मुझे ये जानना था कि फर्स्ट ऑफ ऑल मान लो कि बहुत जूना बुक्स रहेगा कोई लिटरेचर या 100 साल जूना, 50 साल जूना, तो ऐसा कुछ क्या रूल्स या गवर्नमेंट का कायदा है कि कितना साल जूना रहेगा तो हम पब्लिश कर सकते हैं वापस थोड़ा मॉडिफाई करके, ऐसा एक कुछ तो है? मैं बोलता हूँ, हाँ एक तो बहुत ओल्ड है, तो आप उसका यदि वो जो बुक है जिन्होंने वो पब्लिश किया है वो यदि अभी भी है अस्तित्व में, तो एक बार संपर्क कर लीजिए, नंबर एक। और यदि अस्तित्व में नहीं है और तुम्हें भी पता नहीं या कोई उस जगह पर नहीं है, लेखक भी अभी है कि नहीं पता नहीं, पब्लिशर है कि नहीं, और आपको रिप्रिंट करना है, तो उनको एक्नॉलेजमेंट करके कर्टसी डाल के आप उसको दोबारा प्रिंट कर सकते हैं, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं। बट यानी एक्नॉलेज करके मीन समझ में नहीं आया कैसे? कर्टसी देना है उनको, एक्नॉलेज करना है उस बुक में कि ये बुक यही बुक 100 साल पुराना था, इन्होंने पब्लिश किया था, एज इट इज मैं इसको पब्लिश कर रहा हूँ अलॉन्ग, और मैंने इन लोगों को कांटेक्ट करने का, संपर्क करने का प्रयत्न किया, बट नहीं मिल रहे हैं। फिर भी मैं यानी आपका जो ट्रांसपेरेंसी है इस विषय में वो रखना चाहिए और वो प्रिंट भी करना चाहिए, ओके बाकी कोई समझ प्रॉब्लम। गया। और सेकंड क्वेश्चन था कि अगर मान लो कि बहुत सारी जगह पे भाषण होता है, यानी जी, कोई कल्चर है या जी, कुछ जी। सोशल टॉपिक पे ऐसे लेक्चर होता है, जैसे तो मेरा वो लेक्चर है। लेक्चर, हाँ जी हाँ, अभी आपका तो एजुकेशन साइड है, सिखा रही हो आप, मगर कहीं और पे क्या कोई सब्जेक्ट होता है कि जी, समाज को लेके, एजुकेशन के लेके कोई ऐसा टॉपिक पे वो लोग लेक्चर देते हैं, वो कभी इंटरेस्टिंग होता है, कभी तो उसमें से हम लोग सिलेक्ट करके उसको मैं राइटिंग में पूरा ऐसे बुकलेट में बना सकता हूँ, और वो ऐसा कुछ करने के लिए, पब्लिश करने के लिए मुझे वो लेक्चरर्स का परमिशन लेना पड़ता है कि कैसे, जी, क्या जी, करना पड़ता है? जी, जी, बोल रहा हूँ। हाँ, अच्छा सवाल आपने पूछा है। जैसे ये 4 दिन की मेरा वर्कशॉप है, आपके पास हाँ रिकॉर्डिंग है और आपने ही मेरा ही बुक करके सेल करना शुरू कर दिया, समझो, चलो मैं मेरी ही बात ले रहा हूँ, तो मैं इसको ऑब्जेक्शन ले सकता हूँ, नंबर 1। अच्छा ओके। नंबर 1, बट नंबर 2, जैसे मेरा ये सब्जेक्ट है, तो मैंने जो बात की है वो आपने ध्यान से सुनी है या अपने नोट्स निकाले हैं, और भी इस विषय में जो जो लोगों की बातें हो रही है या बुक्स है, उसमें से पढ़ के आपके भाषा में आप उसको यदि बुक में कन्वर्ट करना चाहते हैं तो आपका ये बुक हो सकता है, बट एज इट इज मेरी लैंग्वेज आपने यूज की है और मेरा जो भी है वो कंटेंट एज इट इज आपने लिया है, तो ही प्रॉब्लम है, नहीं तो नहीं। अगर मान लो कि मैं वही पर्सन का अगर मैं परमिशन लेता हूँ
तो परमिशन वर्बली लेते हो? परमिशन लेना पड़ेगा, नहीं नहीं, राइटिंग में लेना पड़ेगा? राइटिंग में आजकल अच्छा, राइटिंग में राइटिंग का में। मतलब है ईमेल पर भी चलेगा, तो आईटी एक्ट ओके। में वो अलाउड है। तो आपको परमिशन लेना डायरेक्टली, जैसे मेरा ही लेक्चर का आप कर रहे हो समझो, तो मेरी परमिशन आपको लेना जरूरी है। फिर जब परमिशन लेंगे तब मैं बोलूंगा, यानी मैं यानी जो भी है, तो वो बोलेंगे कि भाई आप जो करेंगे मुझे एक बार दिखाओ, कोई गलत ना हो, अच्छी तरह से करो, मुझे रॉयल्टी दे दो, मेरा मानधन दे दो, मेरा एक्नॉलेजमेंट करो, ऐसे कुछ ना कुछ वो कंडीशन तो आपको डालेगा ही डालेगा। ओके। लेकिन ये विथ परमिशन जरूर कर सकते, कोई प्रॉब्लम। अच्छा, विद परमिशन। ओके सर। थैंक यू। सर बाद में वापस कुछ जरूर लगा तो मैं आपको जरूर, कॉन्टेक्ट जरूर। करूंगा, प्लीज मुझे थोड़ा गाइड करना। हाँ, जरूर। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक बहुत इंटरेस्टिंग था। थैंक यू। अलका मॅम हा बोला. सर, माझ्या इकडे लाईट गेलेली आहे, तरी हरकत मी नाही. प्रयत्न करते. अंधारात आणि प्रकाश देण्याचा प्रयत्न आपण करूया. चला. हो, हे काय तरी पण मी विचारते की प्रकाशन विश्वाचा मेंबर व्हावं लागतं का सर? काय म्हणजे ते एक्झॅक्टली? नाही, आता प्रकाशन विश्व महाराष्ट्र साहित्य परिषद समजा आहे, त्याचं मेंबरशिप आहे, ती तुम्हाला घेता येते. महाराष्ट्र हा. प्रकाशक संघ नावाचा एक संघ आहे, त्याची तुम्हाला मेंबरशिप मिळू शकते. तिथं तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. मी त्याचेही कॉन्टॅक्ट तुम्हाला ह्या माझ्या नोट्स मध्ये आहेत सगळं, ते तुम्हाला घेता येईल. किंवा साहित्य संघ म्हणून प्रायव्हेट खाजगी बऱ्याच संस्था आहेत की ज्या संस्था साहित्य चळवळ एकूण ह्या सगळ्या कामासाठी स्वतंत्रपणे एनजीओ सारखी कामं करतात. त्यांचे मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. हे सगळं कायद्याने बंधनकारक नाही, पण आपण जर मेंबरशिप घेतली तर आपल्याला ह्या घडामोडी चाललेल्या रेग्युलर कळत राहतील, त्यांच्या मासिकातनं, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं वगैरे वगैरे. त्यामुळे शक्यतो आपण यांच्याशी टचमध्ये राहावं, मेंबरशिप जरूर घ्यावी. म्हणजे आपली पुस्तकं सुद्धा तिकडे देता येतात, म्हणजे याच्यासाठी सुद्धा पुस्तक विक्रीसाठी विक्री ते करतील असं नाही, पण पुस्तक विक्रीसाठी त्यांच्या काही योजना असतील तर त्या तिथं तुम्हाला सहभागी होतील किंवा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. माहिती मिळेल. बरोबर, बरोबर. सर, दुसरा प्रश्न माझा असा होता की पुस्तक म्हणजे कुठलंही पुस्तक आपलं ज्याला आपण छापतो, त्याला त्या पुस्तकाचा पेपर जनरली कुठला वापरावा, म्हणजे किती साईजचा असावा, किंवा जनरली कुठली साईज असावी, म्हणजे जाडी, थोडक्यात जाडी. जाडी हा विषय, त्यात कंटेंट किती आहे त्याच्यावर आहे नंबर 1. नंबर 2, ते पुस्तक कोण वाचणार आहे. लहान मुलं वाचणार असतील तर तुम्हाला फॉन्ट मोठा घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पानांची संख्या वाढेल. किंवा ज्येष्ठ नागरिक वाचणार आहेत तरी तुम्हाला पानांची संख्या वाढवावी लागेल, कारण फॉन्ट वाढेल. ह्या सगळ्याचा विचार करून कोणता विषय आहे, तुमचा टार्गेट ग्रुप कोण आहे, वाचक कोण आहे, याच्यावर आधारित हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ते जरी बरोबर असलं ना सर, पण तरी सुद्धा काय होतं की काही काही वेळेला आहे ना, त्या जसं चांगला पेपर जर वापरला तर पुस्तकाची किंमत वाढते, अगदी चांगल्या क्वालिटीचं काढायला झालं तर. पण काही जण म्हणतात की नाही, आम्हाला साध्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे, म्हणून कुठल्या त्याला काही पेपरचं नाव वगैरे असतं. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की काही प्रकाशक काही पुस्तकांच्या बाबतीमध्ये एक्झिक्युटिव्ह एडिशन आणि पब्लिक एडिशन अशा 2 एडिशन काढतात. एक्झिक्युटिव्ह एडिशन 500 रुपयाला असते, पब्लिक एडिशन 100 रुपयाला. मग त्याची क्वालिटी पण थोडी कमी, कागद साधा, थोडंसं प्रिंटिंग, चालू प्रिंटिंग असं असतं, ते 100 रुपयाला. आणि एक्झिक्युटिव्ह क्लास प्रिंटिंग म्हणजे एक्झिक्युटिव्ह एडिशन किंवा स्पेशल एडिशन, त्याला शब्द वापरतात काही शब्द, ते मात्र एकदम उच्च क्वालिटीचे आर्ट पेपरवर. असे दोन्ही प्रकार आपण करू शकतो. करू शकतो. अच्छा, म्हणजे ते प्रिंटर, म्हणजे जो प्रिंटिंग प्रेस वाला आहे, प्रकाशक तो नाही, प्रकाशकच प्रकाशकाने ठरवतो. ठरवायचं आणि तसं प्रमाणे त्याची योजना. चालेल, चालेल सर. आणि काही वेळेला पुस्तकांची पेपर बॅक एडिशन, हार्ड बाउंड एडिशन म्हणजे पुठ्ठा असलेली एडिशन वेगळी, साध्या पेपरचं कव्हर वेगळं, असे बरेच प्रकार आपण करू शकतो. हो. आणि मला जर तुमच्या याच्यात सर ते अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ज्याला आपण पुस्तक टाकतो किंवा किंडलवर आपण हे करतो, तर त्याच्यासाठी सोशल मीडियाचं असं कोणी काय काय करावं, थोडी माहिती मिळाली तुमच्याकडनं तर बरं होईल. त्या काल ते प्रसाद कुलकर्णी म्हणून होते, त्यांना याच्यातली माहिती आहे आणि त्यांचाही आहेत, नंबर मला वाटतं ग्रुपमध्ये असतील, त्यांचा नंबर घ्या, तुम्हाला त्यांच्याशी जरूर संपर्क करता येईल. हरकत नाही. हो 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 या. येस येस. थँक्यू सर. आणि खूप छान माहिती दिली, खूप माहिती मिळाली. तुम्ही खूप कोणतं खूप गाव धन्यवाद तुमचं, सर. अलकाताई? सर, आम्ही नवी मुंबईमधनं बोलते मी, आणि आमचं newstorytoday.com हे एक वेब पोर्टल आहे, आणि न्यूज स्टोरी टुडे हे आमचं प्रकाशन व्यवसाय आहे या नावाकडनं. व्हेरी गुड. आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत 12 पुस्तकं आमची प्रकाशित झालेली आहेत सर. व्हेरी गुड. चला, येस सर. छान. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. येस, सुहास थँक्यू. पवार.
सुहासजी बोला. नमस्कार. हा चला आता नमस्कार आपण सर. बराच एक वेळ 9:40 होत आले. आपण थोडे प्रश्न फास्ट घेऊ आणि सगळ्यांनी एकदा व्हिडिओ चालू करून सगळ्यांना हाय हॅलो करणारे, पण ज्यांचे प्रश्न राहिले ते आधी घेऊया. सुहासजी बोला. हा सर, मी तुम्हाला परत फोन करणार आहे आता, कारण विषय असे त्याचे सगळे उत्तर आता मिळणार नाही. पण एवढंच माझं ऑब्झर्वेशन आहे की सायन्सचे रिलेटेड जे हे पुस्तक असतात ते फार कमी असतात, कमी आहेत आपल्या ह्याच्यात. आणि बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला आता मागे एक डॉक्टर भालचंद्र भोसले साताऱ्यावरनं बोलले की असं आता मराठीमध्ये, हिंदीमध्ये ह्या सगळं भाषांतर होतंय आपल्या संस्कृतीचं ह्याचं. पण जोपर्यंत विज्ञान आणि सायन्स हे होणार नाही तोपर्यंत अजून वेळ होईल प्रगतीसाठी. त्याचे बरोबर आहे. ह्याच्या संदर्भात कसं वाढवता येईल आणि कसं प्रमोट करता येईल म्हणजे बोलू आपण. मराठी बोलू. विज्ञान परिषद आणि ते मी परत नंतर फोन करतो सर तुम्हाला. जरूर जरूर. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. बाकी माझ्या एकूण याचा उपयोग झाला की नाही? सुंदर थोडा सर. तरी फायदा. म्हणजे अगदी मी त्या दृष्टिकोन मी तर प्रकाशक नाही, मी प्राध्यापक आहे. तरी मी बरोबर. 4 दिवस ऐकतोय मी आणि त्यांनी मला क्लॅरिटी एका मिळाली. प्राध्यापकासमोर मी बोलतोय. मी काही प्राध्यापक नाही आहे, पण अनुभवाच्या आधारे आणि शिकवण्याची हातोटी आहे की नाही माहित नाही. मी काही डीएड बीएड वाला माणूस नाहीये, पण सांगता येतं की नाही तुम्ही ठरवा. नाही, चांगलं झालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. चला नेक्स्ट. उत्तम सर. उत्तमजी. मला वाटतं शेवटचे प्रसाद आहेत आणि नंतर आपण हो. सगळ्यांना हाय हॅलो करूया. पटपट आपण बोलू. हॅलो सर. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. उत्तमजी बोला. हॅलो सर, मी उत्तम पाळे बोलतोय. मी नंदुरबारच्या अमळनेर प्रताप कॉलेजचा एक स्टुडंट आहे सर. व्हेरी गुड. माझे असं प्रश्न होतं की सर, जर आपण काही एक पुस्तक नव्हतं तर एक काही गोष्टी किंवा म्हणजे स्टोरी किंवा कविता जर आपल्याला पब्लिश करायची असेल तर पब्लिकेशनच्या कोणाला भेट द्यावी आपण? कोणाला भेट द्यावी म्हणजे पब्लिकेशन तुम्ही कोणाला तुम्हाला पुस्तकं विकायची अशा अर्थाने का काय तुम्हाला म्हणायचं? जर सर समजून घ्या की आम्ही आता कविता किंवा कथा जर आपण लिहिली सर, हो. ती कविता किंवा जी आपली कथा असेल ती प्रकाशन करण्यासाठी आपण कोणाला भेट द्यावी? हा, म्हणजे प्रकाशनासाठी कोणाला निमंत्रित करायचंय तुम्हाला अशा अर्थाने? येस सर, येस सर. तुमच्या शक्यतो स्थानिक नंदुरबार असेल, जळगाव जिल्हा, धुळे असेल, अशा ठिकाणचे जे ह्या तुमच्या कथा कादंबरीत ज्याच्याशी विषय रिलेटेड आहे अशातले तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवा. त्यांचा उपयोग तुम्हाला पुस्तक विक्रीसाठी चांगला होईल. म्हणजे तुमचं प्रकाशन समारंभ पण चांगला होईल, त्यांचं वक्ते चांगले राहतील आणि तुमचं पुस्तक विक्रीला फायदा होईल. शक्यतो तुमच्या त्या एरियातले. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. प्रसादजी. प्रसादजी बोला. आपण व्हिडिओ चालू करा. आता सगळ्यांनीच व्हिडिओ चालू करा. म्हणजे मी सगळ्यांना एकदा मी धन्यवाद, आभार आपण मानूया, एकमेकांना नमस्कार करू आणि आजची कार्यशाळा संपू. प्रसादजी आपण बोला. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? नमस्कार, बोला. माझं थोडक्यात परिचय देतो. माझं नाव प्रसाद कुलकर्णी. मी व्यवसायाने इंजिनियर आहे, पण लेखनामध्ये मला इंटरेस्ट आहे. आणि मी 2 पुस्तकांची संहिता वगैरे लिहून ठेवली होती आणि मी शोधत होतो प्रकाशन कसं करायचं. तर विश्व विश्व मराठी परिषदेचाच एक मागचा वर्कशॉप मी केला होता की लेखकांसंदर्भात होता तो स्वयंप्रकाशन. ओके ओके. त्याचं मार्गदर्शन घेऊन मी मग त्या पद्धतीनेच माझे पुस्तकं स्वयंप्रकाशित केले. म्हणजे माझे कथेचे नाही, पण ते दुसरे केले जेणेकरून मी थोडं टेस्ट करू. ई कॉपीमध्ये जे किंडल वगैरे म्हणतात त्या फॉर्मॅटमध्ये मी प्रकाशित केले. आणि 2 आता मला फिजिकल म्हणजे पेपरबॅक फॉर्मॅटमध्ये मला करायचं. तर याचा मला खूपच फायदा झाला. आणि जसं माझा अनुभव आहे म्हणजे याच्यामध्ये किंडलमध्ये, तर मी कोणाला ज्यांना हेल्प लागेल तर मी मोठ्या आनंदाने करायला तयार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पिंपरी चिंचवडला आहे ना तुम्ही? बरोबर. पिंपरी चिंचवडला राहतो मी. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ग्रुपवर द्या, कारण आता कोणीतरी तुमच्याबद्दल विचारणा केलीच होती. तर अमेझॉन वगैरे संबंधित त्यांना मदत पाहिजे तुम्ही द्या. प्रोफेशनल मदत करा, एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांसाठी उपयोग करा. तुम्ही ग्रुपमध्ये प्रकाशनासाठी अजून कोणी जर म्हणजे एकत्र काम करण्यासाठी तयार असेल माझ्या बरोबर तर मी पाहतोय की जे पार्टनरशिप किंवा असं करता येईल. एकत्र ज्यांना काम करायची इच्छा असेल तर आपण करूया एकत्र काम. माझा एक छोटा प्रश्न होता. लेखकाला समजा लायब्ररीचा कसा डेटाबेस ग्रंथालयाचा कुठं आहे का की एकाच वेळी? म्हटलं तसं तुम्हाला ग्रंथालय संचालनालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती यादी मिळू शकते. त्याची काहीतरी कॉस्ट मला वाटतं द्यावी लागते, पण ती त्या जिल्ह्याची यादी
त्या त्या जिल्ह्यामध्ये मिळू शकतात लायब्ररी. ठीक आहे सर, हेच धन्यवाद. नमस्कार. चला सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना मी नमस्कार करतो. आपल्या 4 दिवसाच्या कार्यशाळेत तुम्ही सगळेजण, भावनाजी धन्यवाद, मयुरीजी धन्यवाद, अमरजी नमस्कार, अलकाताई नमस्कार, दीपलक्ष्मीजी नमस्कार, अतुलजी, संजय मानेजी, हिना मॅडम नमस्कार, अभिजित खंदारेजी. आता हे सॅमसंग लिहिलेले काका आहेत, त्यांचं नाव मला माहित नाही, सॅमसंग आहे फक्त मोबाईलचं. फेरोनाज जी आपको नमस्कार, स्वरूप जानकर जी, अजित पुरोहित जी नमस्कार. सगळ्यांना आवडला असेल असं गृहीत धरतो. प्रसन्न कुमार जी नमस्कार, अनुराज टिपले जी आपल्यालाही नमस्कार, सुनीता मॅडम आपल्याला नमस्कार. अतिशय चांगलं. आपण अनम्यूट करा म्हणजे मला सगळ्यांशी बोलता येईल, काही हरकत नाही. आपण सगळे जण एकमेकांशी बोलू शकतो. राहुल उरणकर जी नमस्कार, स्वरूप जानकर जी नमस्कार आपल्याला, धनाजी जी नमस्कार, हर्षाली मॅडम आपल्याला नमस्कार, चिखलीकर जी आपल्याला नमस्कार, कोल्हापूरकर नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांना आवडलं असेल असं गृहीत धरतो. काहींनी प्रश्न विचारला हो नाही सर, याचा खूप अर्थ फायदा. त्यांना प्रश्न खूप पडला नाही असा आपलेपणाने अर्थ माहिती दिली सर, खूप आपलेपणाने आहे. माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. येस येस. आपलेपणा म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे काहीही ठेवू नये, जे आहे ते सगळं ज्ञान वाटावं. बरोबर आहे, जेवढं बरोबर आहे ज्ञान सर. वाटू तेवढं माझं ज्ञान वाढतं असं बरोबर आहे, मला बरोबर वाटतं आहे आणि तो खरा आहे. मला असं येस वाटतं. तर हे 4 दिवसांचं वर्कशॉप म्हणजे गागर में सागर असं होतं या सब्जेक्टसाठी. तर जरी या क्षेत्रात काम करत असलो खूप तरी धन्यवाद सुद्धा सर. त्या माणसाला ती डिटेल इन्फॉर्मेशन नाहीये जेवढी तुम्हाला परफेक्ट इन्फॉर्मेशन आहे. हो, खरं आहे. एकूणच गेली बरीच वर्ष काम करतो आहे, त्याच्या अनुभवातलं आहे. आणि प्रसाद सर, मी तुमच्यासोबत कोऑर्डिनेट करायला हो हो. इच्छुक भावना आहे. मॅडम, तुम्हाला आणि तुम्ही IPR आणि किंडलवर रिलेटेड तुम्हाला खूप कामं मिळतील आता. तुम्ही येस सर. नक्की तुमचं आणि प्रसाद सरांनी जे काल सांगितलं होतं, किंडलवरती जे ई बुक आहे त्याला कुठलंही पब्लिकेशन नसलं तरी चालतं. पण जेव्हा तुम्ही हार्ड कॉपी विकत आहात Amazon किंवा फ्लिपकार्टवर, तेव्हा तुम्हाला कुठलं तरी एक ट्रेड ऑर्गनायझेशन असायला लागतं. बरोबर. ही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची होती सगळ्यांना. थोडंसं कन्फ्युजन विष्णुपंत जी नमस्कार, श्रावण जी पद्माकर आहे ना तुमचं नाव, तुमचं अनम्यूट करून बोला म्हणजे मला ऐकू येईल. राहुलजी तुमचं नमस्कार, रवी त्रिभुवनजी तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद, हर्षालीजी. सगळ्यांनी व्हिडिओ चालू केला तरी हरकत नाही म्हणजे मला सगळ्यांना एकदा हाय हॅलो करता. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपण जरा अधिक वेळ, तर 9:45 होत आलेत आणि एक सूचना द्यायची आहे संपण्याच्या अगोदर. हो द्या. एक सूचना अशी आहे, विश्व मराठी परिषदेतर्फे ज्या कार्यशाळा घेतल्या जातात त्या सर्व कार्यशाळेमध्ये सहभागी असणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाते. याबाबत सूचना आहे. आत्ता आपली कार्यशाळा संपल्यानंतर एक लिंक आपल्या ग्रुपवरती आपल्याला शेअर केली जाईल. तर त्यामध्ये आपण आपल्या कार्यशाळेबद्दलचा अभिप्राय हा नोंदवायचा आहे आणि तो फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या प्रमाणपत्रावर आपल्याला आपलं नाव कशा प्रकारे हवंय ते आपण त्या ठिकाणी टाईप करायचंय. नाव टाईप करत असताना हे आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी नाव टाईप करायचंय. इंग्रजी भाषेमध्ये कृपया कोणीही त्या ठिकाणी नाव टाईप करू नये. आणि नाव एकदा टाईप झाल्यानंतर आणि फॉर्म आपण सबमिट केला तर पुन्हा ते आपल्याला दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी नाव टाईप करून कार्यशाळेबाबत काही सूचना आपल्याला करायच्या असतील, कार्यशाळा आपल्याला कशी वाटली, कार्यशाळेबाबत जे मार्गदर्शन झालं त्याबद्दल आपल्याला काही सूचना असतील किंवा त्याबद्दलचा अभिप्राय आपल्याला त्या फॉर्म मध्ये नोंदवायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे. हा सबमिट केल्यानंतरच आपल्याला आपले प्रमाणपत्र आपल्या ईमेल आयडी वर मिळते आणि हा फॉर्म आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरून सबमिट करायचा. एवढी सूचना आपल्याला या ठिकाणी आहे. धन्यवाद संजय मानेजी, धन्यवाद संजय लाटेजी नमस्कार, सुहास पवारजी नमस्कार, त्यांना धन्यवाद, सुधीर सोनटक्केजी धन्यवाद, स्वरूप जानकरजी नमस्कार. सगळ्यांची नावं मला जेवढी दिसतात थोडी मी बरोबर बघतो आहे. तुम्हाला सगळ्यांना सगळे आपापल्या ठिकाणी अतिशय आरोग्यदायी राहा, चांगले राहा,
प्रकाशन चळवळीमध्ये राहा, अधिकाधिक नक्की सर. पुढच्या चांगल्या वेळेस भेटू. ज्या सकारात्मक गोष्टी पसरवण्यासाठी मदत करा. नकारात्मक गोष्टी जो पसरवतो त्याला थांबवा. तुम्ही पसरवू नका. सोशल मीडियाचा चांगला वापर करा. सोशल मीडियाचा गैरवापर तुम्ही करू नका, कोणाला करू देऊ नका. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राहूया. भारताचे सजग नागरिक राहू. अतिशय चांगलं काम करू. चला आता निरोपाची वेळ झाली. खूप नक्की सर भेटू आपण. आणि ज्यावेळेस भेटू त्यावेळेस यातले बहुतांश लोक म्हणजे धन्यवाद. यशस्वी प्रकाशक म्हणून तुम्हाला भेटतील सर तुमचे विद्यार्थी. अशी अपेक्षा करू. वा वा सचिनजी ग्रुप ऍक्टिव्ह ठेवा फक्त. ग्रुप त्याबद्दल ऍक्टिव्ह सूचना ठेवा आहे. ही विनंती आहे. कारण आता हो भावना त्याचबद्दल मॅडमशी सूचना आता ते फ्लिपकार्ट वगैरे जे किंडल वगैरे आता म्हणजे काही आम्हाला व्हिडिओ एकमेकांचा चालू नंबर केले घेता नाही, येईल पण मागे त्याचे पुढे. नावं दिसत आहेत मला. वैशाली तांबेजी, डॉक्टर आनंद चव्हाणजी, अरुण विश्व बोराडेजी, काहींची व्हिडिओ बंद आहेत, पण काही जण मला दिसत आहेत. मनोज कुमारजी, वैभव देशपांडे किंवा काहीतरी नाव आहे. असे सगळे जण मला दिसत आहेत, पण ठीक आहे. चला मला वाटतं ओके. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सगळ्यांचे. बाय सर. नमस्कार. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शुभरात्री. कार्यशाळा धन्यवाद. चांगली वाटली शुभरात्री. आहे. थँक्यू. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट. नमस्कार. नाईट. आपला नमस्कार सर. नमस्कार. आपला ग्रुप हा कायमस्वरूपी राहणार आहे. तो आपला बंद होणार नाही. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण त्याला खुला करणार आहोत. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला एकमेकाला बोलता येतील, एकमेकाची मदत करता येईल. ओके सर. असा Yes, ग्रुप yes. खुला राहणार आहे. ओके सर. Yes. शुभेच्छा सगळ्यांना. अशाच शुभेच्छा. चला. अशाच कार्यशाळा विश्व मराठी परिषद आयोजित करते. वेगवेगळे अगणित असे विषय आहे. हे एक वैश्विक कुटुंब आहे. यामध्ये अनेक विषय असतात. अनेक विषयावर कार्यशाळा आमंत्रित केल्या जातात. त्यामध्ये कथालेखन असेल, अनुवाद कशा प्रकारे करायचा, ओंकार साधना असेल, म्हणजे प्रत्येक विषयावर ह्या कार्यशाळा असतात. आणि या कार्यशाळेची माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पण मिळते आणि विश्व मराठी परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ती चेक करता येते. तर अशा प्रकारच्या कार्यशाळा या ठिकाणी होत असतात. उद्या परवापासून कार्यशाळा सुरू होते ती ओंकार साधना, आणि त्याच्यानंतर 1 तारखेला सुरू होते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी जे जरा व्यवस्थापन आहे. लेफ्ट होतो चालेल ना? हो चालेल सर. थँक्यू. 1 तारखेपासून कार्यशाळा सुरू होते. ती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यवस्थापन शास्त्र आहे याबाबत ही कार्यशाळा आहे. ही पूर्ण महिनाभर चालणार आहे. याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला आपल्या विश्व मराठी परिषदेचा जो ग्रुप आहे किंवा ज्याला आपण संवाद समूह या नावाने आहे, त्यामध्ये आपण आजच्या कार्यशाळा जशा जॉईन केल्या तशाच प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्य याबाबत ही कार्यशाळा होणार आहे. ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्या लिंकवरती आपण जसं रजिस्ट्रेशन केलं या कार्यशाळेला त्या प्रकारे आपण करायचं आहे. त्याचबद्दल विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद आपण होऊ शकता. याची सर्व डिटेल्स जी माहिती आहे आपल्याला विश्व मराठी परिषदेच्या वेबसाईटवर मिळते. ती वाचून आपण आपल्या या विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद होऊ शकता. तर धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना की आपण या 4 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जॉईन झालात, सहभागी झालात आणि ती यशस्वीरित्या आपण कार्यशाळा पार पाडली. तर पुन्हा आपण भेटूया अशा वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून. आणि आपला हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये सुद्धा आपण एकमेकांना मदत करायची आहे. एकमेकांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, अडचणी सोडवायच्या आहेत. तर हा ग्रुप आपल्यासाठी पुढच्या 2-3 दिवसांनी खुला करण्यात येईल. त्याचबरोबर हा जो फॉर्म सांगितला ज्याद्वारे आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे, तो सर्टिफिकेटचा फॉर्मची लिंक काही वेळात किंवा सकाळी तुम्हाला पाठवली जाईल. तर आत्ता आपण इथे थांबणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद की आपण कार्यशाळेला सहभागी झाला. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.